नर्मदे हर. नमस्कार. मी सखी सुनैना चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत करत आहे. आज मी उत्तर वाहिनी परिक्रमेसाठी तिलकवाडा येथे आली आहे आणि आता तिलकवाड्यावरून मी ही परिक्रमा उचलणार आहे. परिक्रमा करता करताच मार्गात तुम्हाला मी सर्व माहिती देत जाणार आहे की यावर्षी कसं नियोजन आहे ते तुम्हाला सर्व माझ्या या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सखी सुनैना चॅनलसोबत सदैव राहा. आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 4 वाजता मी परिक्रमा सुरू करते. खरं तर 3ला निघायचं होतं पण झालं थोडासा उशीर. पण याच्या पुढचा मार्ग आणि मला किती वेळ लागला हे सर्व तुम्हाला माझ्या ब्लॉगवर पाहायला मिळेल. तर चला तर माझ्यासोबत परिक्रमेला येत आहेत ना. हा शेवटचा पॉईंट म्हणजे इथे आली की माझी ही परिक्रमा पूर्ण होणार आहे. साधारणतः 7 ते 8 तास लागतात. हा रस्ता येतोय समोर जो दिसतोय हा मांगरोलचा भाग आहे. इथे सीताराम अन्न क्षेत्र आहे. तिथून तो जो पाथवे दिसतोय आपल्याला लाईट्स तिथून चालत येऊन मग या ब्रिजने ही नदी ओलांडायची आहे आणि मग नंतर इथून आपल्याला इथे काही पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून तिथेच थोडंसं कठीण जातं कारण का एवढं आल्यानंतर जरा उंच वाटतात पायऱ्या आणि धाप लागते. परंतु मैया आपल्यासोबत असले की आपल्याला सगळं सहज शक्यच असतं. बघा ते सर्व येत आहेत ही परिक्रमा पूर्ण करून. आता इथून आले की माझी या पॉईंटवरती परिक्रमा पूर्ण होईल. केवळ चैत्र महिन्यात करण्यात येणारी उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही या वर्षी 2026ला दिनांक 19 मार्च या शुभदिनी या चैत्र महिन्यात येणाऱ्या सर्वात पहिल्या मराठमोळा सण गुढीपाडवा या शुभदिनी सुरुवात झालेली. सकाळीच घरामध्ये आपला गुढीपाडव्याचा सण साजरा करून रात्रीच दादरहून मी एकतानगर एक्सप्रेसने केवाडिया एकतानगर रेल्वे स्टेशनवर मी आले आणि तिथून गरुडेश्वरला जाऊन स्नान करून दर्शन घेऊन मग तिलकवाडा या गावातल्या मारुतीधाम मंदिराजवळ असलेल्या वासुदेव कुटीर या आश्रमामध्ये राहण्यासाठी आले. या स्थानावरती परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी, ज्यांना टेंभे स्वामी असंही ओळखलं जातं, अख्ख्या जगात ज्ञानाचा प्रसार करताना त्यांनी गरुडेश्वर आणि तिलकवाडा या भागामध्ये चातुर्मास केला. त्यामुळे या भागाला अत्यंत महत्त्व आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला माझ्या सखी सुनैना चॅनलवर मिळणार आहे. इथे येऊन राहण्यासाठी एकच नियम आहे की आपलं घर समजून आपण इथे स्वच्छता ठेवा आणि इथे गादी ठेवलेल्या असतात. आपण गादी घ्यायची आणि जिथे जागा असेल तिथे आपण टाकून झोपू शकतो. शिवाय इथे टॉयलेट बाथरूमची सोय आहे. जेवणाची खूप सुंदर सोय, प्रसादी इथे मिळते आणि केवळ आपलं ताट आपण जे घेतो ते जेवण झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून इतरांना त्याचा उपयोग घेता येईल. आश्रम मार्फत हे सर्व निशुल्क सेवा असते. आपल्याला जर हवं असेल तर आपण इथे देणगी स्वरूपामध्ये काही मदत करू शकतात, वस्तू स्वरूपात देऊ शकतात, सरबते, धान्य अथवा आर्थिक स्वरूपात इथे आपण मदत करू शकतो. आपल्या ऐच्छिक सर्व ही सेवा आहे. आणि संध्याकाळीच बरोबर 5:45 वाजता इथे पालखीची सेवा असते. परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींची इथे पालखी वासुदेव कुटीरवरून निघून मारुतीधाम मंदिरामध्ये जाऊन तिथून परत मग जवळच असलेल्या गुरुघर, जिथे टेंभे स्वामी महाराजांनी चातुर्मासात वापरलेल्या वस्तू ठेवलेल्या आहेत, या गुरुघर जवळ जाऊन तिथे आरती होते आणि पुन्हा मग वासुदेव कुटीरला येते. आणि मग 6:45 वाजता नर्मदा मैयाची खूप भावपूर्ण रसभरीत अशी सुंदर आरती होते. त्याकरिता शब्दच नाहीये. तुम्हाला माझ्या चॅनलवरती याबद्दलचाही ब्लॉग पाहायला. तर आता वेळ न घालवता आपण सुरुवात करूया उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 2026. ज्या भाविकांना इथे प्रत्यक्षदर्शी येता येत नसेल त्यांना आपल्या घरीच राहून टीव्हीवरती, मोबाईलवरती उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा 2026चा अनुभव घेता येणार आहे, आनंद घेता येणार आहे. आणि नर्मदा मैयाच्या नुसता दर्शनाने देखील पुण्य प्राप्त होत असतं. इतकी ही पावन
पुण्यप्रद अशी मैया आहे. ही घर बसल्या ऑनलाईन असलेली उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा तुम्हाला जर काही कामानिमित्त अर्धवट पाहून झाली असेल तर ज्या टाईमपासून तुम्ही पाहायचं थांबल्या आहात त्या टाईमपासून तुम्ही पुढे पाहण्यास सुरुवात करावी. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाईम दिलेले आहेत. तुम्ही त्या टाईमवरती क्लिक केलं की तुम्ही टाईमलाईन जिथे तुमचं पाहण्याचं थांबलं आहे तिथपासून पुढे तुम्ही पाहू शकाल. नर्मदे हर आपण असं म्हणतो तेव्हा नर्मदा म्हणजे नर्मदा मैया आणि हर म्हणजेच शिव. नर्मदा मैया आणि तिच्या नावानंतर तिच्या वडिलांचं नाव येतं नर्मदे हर. परिक्रमा सुरू करण्याआधी आदल्या दिवशी इथे संकल्प घेतला जातो आणि मग संपूर्ण परिक्रमा झाल्यानंतर याच जागेत महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून संकल्प पूर्ण होतो. परिक्रमेची सुरुवात मारुती धाम तिलकवाडा इथल्या श्री रामेश्वर महादेव मंदिरापासून मी केली आहे. महाराष्ट्रातील एक थोर संत, कवी, तत्वज्ञ आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक, राम आणि हनुमानाचे निस्सीम भक्त असलेले समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु आणि यांच्याच करकमलाद्वारे अख्ख्या भारतभर 1111 मारुतींची स्थापना झालेली आहे. त्यातलाच एक मारुती राया या मंदिरात इथे ज्ञानमुद्रेमध्ये आहे. ज्ञानमुद्रेमधली मारुती रायाची मूर्ती ही केवळ 3च ठिकाणी आहे आणि त्या 3 ठिकाणांपैकी एक ठिकाण हे तिलकवाडातील मारुती धाम आहे. मारुती मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला एक तुळशी वृंदावन दिसते. हे तुळशी वृंदावन म्हणजेच समाधी स्थान आहे. एका महान संतांची इथे जिवंत समाधी आहे. रामेश्वर मंदिर आणि मारुती मंदिर हे दोन्ही एकाच मंदिरामध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला लगेच इथे शेजारीच रामेश्वर महादेवांचं सुंदर दर्शन घडतं. या रामेश्वर महादेवांपुढेच मी संकल्प घेतला आणि आता माझी परिक्रमा पूर्ण झाल्यावर येताना नर्मदा नदीच्या तीरावरून आणलेल्या पाण्याने इथे अभिषेक करणार. 3,500 किलोमीटरची मोठी नर्मदा परिक्रमा असो अथवा 25 किलोमीटरची ही लघु परिक्रमा असो, नर्मदा मैया शांतीचं प्रतीक आहे आणि रात्रीच्या वेळेस ती निद्रा घेत असते. त्यामुळे तिला त्रास न देता ब्रह्ममुहूर्तापासून सूर्यास्तापर्यंतच आपण परिक्रमा करू शकतो. आता आपण परिक्रमा मार्गातील दुसरं स्थान गुरु लीलाघर तिलकवाडा इथे आलेलो आहोत. हे स्थान मारुती धामपासून अवघ्या 2 ते 5 मिनिटांवरती आहे आणि हे घर आहे पंड्या गुरुजींचं. त्यांना स्वामींनी अनेकविध अनुभव दिलेले आहेत. मोक्ष प्रदान करणाऱ्या पुण्य अशा नर्मदा माईच्या किनारी तिलकवाडा येथे एक छोटीशी झोपडी बांधून त्यामध्ये चातुर्मास कालावधीमध्ये राहत असताना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या वापरात असलेल्या काही वस्तू ज्या इथेच ठेवल्या होत्या त्या पंड्या गुरुजींच्या घरामध्ये त्यांनी दर्शनासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. स्वामींच्या वापरात असलेली कथरोट म्हणजेच मोठी परात, स्वामींचे हस्ताक्षर लिखित स्वामींची चरण धूळ ही देखील इथे आपल्याला दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि शिवाय त्यांच्या इतरही वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर प्रत्येक परिक्रमावासी या वस्तूंचं दर्शन घेऊन व पुढे मार्गस्थ होत असतो. परिक्रमा मार्गातील तिसरं स्थान बऱ्याच जणांना हे माहीत नसल्यामुळे सरळ चालत जातात, परंतु जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर आता इथे बोर्ड देखील लावलेला आहे. श्री सप्तमातृका मंदिर आणि गौतमेश्वर महादेव मंदिर ही या छोटीशा गल्लीतून जाणारी वाट आपण इथे जाऊन दर्शन घेणार आहोत. या गल्लीतून जाताना पहाटेस अंधार दिसतोय आपल्याला, परंतु घाबरायचं नाही, मैया सोबत आहेत. इथून गेल्यावरती जे मंदिर येते ते आहे सप्तमातृका मंदिर आणि गौतमेश्वर महादेव मंदिर. तिलकवाडातील हे स्थान गौतम ऋषी आणि कपिल मुनींची तपोभूमी मानलं जातं. नर्मदा नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर प्राचीन स्थापत्य कलेचा नमुना आहे. या मंदिरामध्ये गौतमेश्वर महादेव मंदिर आहे आणि इथे शेजारीच नर्मदा नदीच्या पात्रात सापडलेल्या सप्तमातृका आहेत. त्यांना या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आलंय आणि आपण त्यांचं सुंदर असं दर्शन इथे घेऊ शकतो. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी
आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. शेजारीच छोटं साईबाबांचं सुंदरसं मंदिर, त्यांचं देखील दर्शन घ्या. मला रामपुरा भागामधली काही लोक म्हणाले की तुम्ही तिलकवाड्यावरून नाही तर रामपुरावरून उत्तर वाहिनी परिक्रमा सुरू करायला हवी होती, परंतु खरं तर असा काही नियम नाही की रामपुरावरूनच करायला हवी. पण शास्त्रामध्ये असं दिलेलं आहे की नर्मदा नदी गरुडेश्वरवरून तिलकवाडा जवळून उत्तरेकडे म्हणजेच रामपुरापर्यंत वाहते, म्हणूनच याला उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा असं म्हटलं जातं. माझा असा हट्ट नाही की तुम्ही तिलकवाड्यावरूनच परिक्रमा सुरू करा, परंतु बहुतेक लोक हे तिलकवाड्यालाच परिक्रमा सुरू करण्यासाठी पसंती देतात, कारण का इथून जो रस्ता आहे हा पहाटेच्या वेळेस खूपच सुंदर असतो. मैयाचं दर्शन आपल्याला सूर्योदयाच्या वेळेस जे होतं त्या मंत्रमुग्ध करणारे असतं. आणि तिलकवाडा ते रामपुरा आणि रामपुरा ते पुन्हा तिलकवाड्याला येऊन ही परिक्रमा पूर्ण होते. एका दिवसात 25 किलोमीटरचं अंतर आपल्याला सहज शक्य होतं, परंतु बरेच परिक्रमावासी इथे 3 दिवस राहून 3ही दिवस परिक्रमा करतात, जेणेकरून त्यांना 3,500 किलोमीटर मोठ्या परिक्रमेचं पुण्य या 3 दिवसात मिळवता येतं. आणि बरेच परिक्रमावासी असेही मी पाहिलेत की ते इथे महिनाभर राहत आहेत आणि रोज परिक्रमा करतायत. ज्यांना जसं शक्य होईल तसं करावं. आता आपण श्री चंद्रेश्वर आणि नर्मदेश्वर महादेवांचं दर्शन घेत आहोत. या दोन्ही शिवपिंडी नर्मदा नदीच्या पात्रात सापडल्यामुळे यांना विशेष महत्त्व आहे. ओम नमः शिवाय. तिलकवाडा गाव हे फार प्राचीन वर्षांपासून आहेच आणि या गावाचा प्रमुख उद्योग कुंभारकाम आहे. नर्मदे हर. तिलकवाड्यातून चालताना दुतर्फा अशी दुकानं दिसतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रस्त्यात ठिकठिकाणी नावाचे फलक लावल्यामुळे आपण रस्ता चुकत नाही. आता आपण आलेलो आहोत तिलकवाडा या गावाचं नाव ज्या महादेवांच्या मंदिरातून मिळाले त्यात तिलकेश्वर महादेव मंदिरामध्ये. 7 युगांपासून हे मंदिर इथे अस्तित्वात आहे आणि यांचा उल्लेख रेवाखंड आणि पुराणांमध्ये देखील आहे. 7 युगांमधल्या प्रत्येक युगातील राजाचं नाव या महादेवांना मिळत होतं, कारण का तो राजा या महादेवांपुढे नतमस्तक होत होते. 7व्या युगात जे राजा झाले त्यांचं नाव तिलक राजा आणि त्यांच्या नावाने तिलकेश्वर महादेव म्हणून या मंदिराला ओळख मिळाली. महादेवांनी राजाला दर्शन देऊन सांगितलं की तू मला तीळ वाहत जा. त्याप्रमाणे या महादेवाच्या पिंडीला काळे आणि पांढरे तीळ वाहण्याची प्रथा आहे. नर्मदा मैयाचे पिता महादेव, कारण का त्यांच्या घामाच्या थेंबातून तयार झालेली जी नदी होती ती नर्मदा मैया आणि तिचे गुरु देखील महादेव असल्यामुळे दक्षिणेकडून उत्तर दिशेला उत्तर वाहिनी होताना नर्मदा मैया दररोज या तिलकवाड्यातील तिलकेश्वर महादेव मंदिरात महादेवांच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळेच प्रत्येक परिक्रमा ही तिलकेश्वर महादेव मंदिरात येऊन दर्शन घेतल्याविना अधुरी असते. त्यामुळे या तिलकेश्वर महादेव मंदिराला अत्यंत महत्त्व आहे असा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे. प्राचीन काळापासून ही घरं इथे आहेत. 1 मजली, 2 मजली अशी ही लाकडी संरचना असलेली घरं पाहताना खूप छान वाटतं. आता इथून मनी नागेश्वर मंदिराकडे आपल्याला जायचंय. तिथे जाण्याकरिता 2 पर्याय आहेत. एक रस्ता सरळ जातो, तो डायरेक्ट मनी नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतो आणि हा आता उजवीकडे वळणारा रस्ता जर आपण घेतला तर इथून आपल्याला 2 मंदिरांचं दर्शन होईल. एक म्हणजे प्राचीन नर्मदा मंदिर जे 1790 सालामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार 2006 मध्ये झाला. त्यामुळे फारच प्राचीन असं मंदिर आपल्याला इथे दर्शन घेता येते आणि साक्षात नर्मदा मैयाचं दर्शन आपण घेणार आहोत. आणि अगदी त्याच्याच थोडंसं 2 मिनिटांवरती शंकर महाराजांचा सुंदरसा स्वामी मठ आपल्याला पाहता येणार आहे. तिथे स्वामींची उंचच तसबीर आहे. वर्षातून एकदा तरी अशा सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या स्थानांवरती आपल्याला जायलाच हवं. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आग्रह धरेल की तुम्ही याच मार्गाने पुढे या. प्राचीन काळापासून म्हणजे 1790 पासून असलेलं हे नर्मदा मैयाचं सुंदर मंदिर, याचा उल्लेख
पुराण ग्रंथांमध्ये देखील हे मैया सर्वांना शक्ती दे, बुद्धी दे आणि तुझी भक्ती दे. तुझी ही नर्मदा परिक्रमा करण्याचं भाग्य आम्हाला लाभो आणि लाभत राहो. या परिक्रमा मार्गामध्ये आम्हाला आनंद मिळत राहतो मैया, आणि तू सदैव आम्हाला प्रत्येक रूपात प्रत्येक ठिकाणी भेटत राहतेस. अशीच आमच्या सोबत राहा. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर माते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आलेल्या परिक्रमावासियांना इथे मोफत ताक दिलं जातं. नर्मदा मैयाच्या मंदिरापासून हा जो रस्ता येतोय ना, आपल्याला या रस्त्याने जायचं सरळ. इथे बोर्ड लावलेला आहे स्वामी मठ. आता हे 3रं वर्ष आहे मी या बाबांना बघते इकडे. मी दरवेळेस इथे आले की यांना भेटते, आणि आताही ते हे काम करतायत. नर्मदे हर बाबा, कैसे हो आप? हाँ, मैं 2 साल देखा है आपको, यही सुबह सुबह काम करते वक्त. अभी आज भी देख रहे. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचं माझं हे 3रं वर्ष असलं तरी देखील या काकांना भेटून मला पहिल्या वर्षातच केल्याचं वाटलंय. म्हणजे असं वाटतच नाही की इतक्या वर्षांनी मी येते. आता आपण जात आहोत स्वामी मठात. शंकर बाबांचा मठ, स्वामी मठ, आपण इथे दर्शन घेणार आहोत. या मठाचे संस्थापक आणि संचालक श्री सतीश कांबळेजी यांना स्वामीदास म्हणून सर्व ओळखतात. यांवरती मी एक अख्खा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या सखी सुनैना चॅनलवर, तो तुम्ही पाहू शकता, ज्यात या मठाबद्दल संपूर्ण माहिती आहे. आणि इथे जागृत अनुभव अनेक परिक्रमावासियांना आलेले आहेत, त्यांबद्दल देखील तुम्ही इथे माहिती करून घ्या. इथे येणाऱ्या भाविकांना सतत सकारात्मक ऊर्जेचा स्रोत जाणवत राहतो. खरंच इथून निघावेसेच वाटत नाही, परंतु आता आपल्याला पुढील परिक्रमा करायची असल्याने आता मी इथून निघते. पाहिलं किती सुंदर अनुभव आला स्वामी मठामध्ये. तर प्रत्येकाने या मठात आवर्जून दर्शनाला या. भरपूर लोक असे शॉर्टकटने जातात. शॉर्टकट करू नका. परिक्रमा ही त्याच पद्धतीने केली पाहिजे जशी रचलेली आहे. त्यामुळे नर्मदा मैयाचं दर्शन घ्या आणि इथे स्वामी मठात या. आणि इथूनच मग आता हा रस्ता, इथून एक ब्रिज जातो, त्या ब्रिजवरून आता आपण जाणार आहोत. शंकर मठाजवळून समोरच अशी ही छोटीशी पायवाट, एक गल्ली जाते, आणि ही इथे वळली की थोड्याशा पायऱ्या उतरल्या की समोर आपल्याला हा ब्रिजचा रस्ता दिसतोय. परिक्रमेचा हा 3रा दिवस असल्या कारणाने बहुतेक इथे अजून नियोजन चालू होतं. इथे लाईट लावलेली नाहीये. आता शंकर महाराज मठ उतरून मी या रस्त्यावर आले. हा रस्ता एका ब्रिजवरून जातोय, आणि हा ब्रिज क्रॉस केला की मग आपल्याला श्री मनी नागेश्वर मंदिराचं दर्शन होणार आहे. चला तर मग इथे समोरच आपल्याला श्री रमणेश्वर महादेवाचं सुंदरसं मंदिर आहे. तिथे दर्शन घेऊन मग थोडं पुढे आलं की इथे श्री नर्मदा गौरी अन्न क्षेत्रामार्फत समस्त परिक्रमावासियांना मोफत मसालेदार चहा आणि फरसाण दिलं जातं. गुजरात सरकारने छान नियोजन ठेवलेलं आहे. आता यापुढे देखील आपल्याला समजेल की त्यांनी काय काय नवीन सुधारणा या मार्गात केले. आणि असे हे खाट ठेवलेले आहेत की परिक्रमावासी निवांत इथे बसू शकतील. नर्मदे हर. परिक्रमेचा हा 3रा दिवस असला तरी देखील भरपूर गर्दी आहे, आणि बरेच परिक्रमावासी रात्रीच प्रवास करतायत. पण शक्यतो रात्री परिक्रमा करूच नये, कारण नर्मदा मैयाचा हा निद्रा घेण्याचा वेळ असतो, आणि रात्रीची कुठलीही परिक्रमा निषिद्ध मानली जाते. त्यामुळे पहाटे तिथे गरमागरम तुपातली खिचडी मिळते. आता तुम्हाला दाखवते. आणि मागच्या वेळेस माझ्याबरोबर नाशिकचा ग्रुप होता, त्यांच्यासोबत मी इथे गरबा खेळलेले होते. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा, खूप धमाल आलेली. वयस्कर काका काकू त्यांनी देखील या गरब्यामध्ये भाग घेतलेला. चला आता तुम्हाला मी दाखवते कशी गरमागरम खिचडी मिळते ते. सकाळीच आता 5 वाजलेले आहेत. मागच्या वर्षी आम्ही 4 वाजता इथे होतो, तेव्हाही गरमागरम खिचडी होती. आता आपण पाहूया. यावेळेस खिचडी नाहीये. मागच्या सलग 2 वर्ष इथे मी गरमागरम खिचडी खाल्लेली. मी त्याच प्रतीक्षेत होते.
बहुतेक गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळेच असावं. तर चला आता काय यावेळेस मिळते बघूया. यावर्षी खिचडी आपल्याला इथे नव्हती, यावेळेस चहा मिळतोय. चहा आणि फरसाण आणि कुरमुरे यांचा आपण आस्वाद घेऊ शकतो. हे सर्व मोफत स्टॉल आणि हे सर्व सेवा करतायत इथे परिक्रमावासियांची. गरम चहा घेतलेला आहे मी, मसाला चहाचा स्वाद. आता मणिनागेश्वरांचं दर्शन घेऊया. श्री मणिनागेश्वर मंदिराची संरचना मला खूप आवडते. असं आपण आता चालत जातो ना, तेव्हा हे सी शेपमध्ये प्रत्येक मंदिरात दर्शन घ्यायचं. आता आपण श्री हनुमंतांचं दर्शन घेतोय. जय श्रीराम, जय हनुमान. खूप सुंदर सजावट होती. आता इथून आपण आलो गणेशजींच्या मंदिरात. गणेशजींचं दर्शन घेतोय. ओम गणपतये नमः. घ्या, तुम्ही देखील आरती घ्या. आणि आता आपण दर्शन घेत आहोत श्री मणिनागेश्वर महादेवांचं. ओम नमः शिवाय. किती सकारात्मक ऊर्जा जाणवते बघा. सकाळचं वातावरण, शांतता, खूप छान वाटतंय. मार्च महिन्यामधली ही परिक्रमा मी करते, त्यामुळे इथे थोडा थंडावा श्री मणिनागेश्वर मंदिराच्या बाहेरच मला हे गृहस्थ भेटले. त्यांना नर्मदा मैयाने दर्शन दिले आणि त्यांनी मैयाचं चित्र. शुभ नाम भी बताइए. मेरा शुभ नाम परमार दिलीप है. मेरा यूट्यूब चैनल है अनोखा यात्री. और ये तस्वीर जो मैया की है वो मैंने अपने हाथों से पेंटिंग की है. मैया ने जैसे भाव मुझे दिखा है वैसा मैंने बनाया है. एक और स्वरूप बनाया है. परमार जी, हाँ जी, ओ हो गया आपका. नर्मदा मैया नर्मदे हर, नर्मदे हर. बहुत अच्छा. यांचे युट्यूबवर अनोखा यात्री म्हणून एक चॅनल आहे, ते देखील तुम्ही नक्की बघा. आता मणिनागेश्वर मंदिरापासून कपिलेश्वर महादेवांपर्यंत आपल्याला असा शेतातूनच रस्ता आहे. हे बघा, हे सभोवताली आपल्याला शेत दिसतील तुम्हाला आणि केळीच्या बागा. अरे वा. आता आपण मार्च महिन्यात आलो. एप्रिलमध्ये थोडं केळी असे दिसतात आपल्याला झाडांवर. आणि या परिक्रमेमध्ये जरी कुठल्या फळाचं झाड दिसलं तरी फळं तोडायची नसतात, असा नियम आहे. किंवा त्यांना, बागायतदारांना विचारूनच फळ तोडावं. न सांगता आपण कुणाची वस्तू घेणं हे खरं तर योग्यच नाहीये. नर्मदे चलो. चिंटुकल्या मुलांचा उत्साह पाहून मला पण आणखीन जोश येत होता आणि आणखीनच उत्साहात मी देखील चालते. बरेच जण म्हणतात की तू एकटीच परिक्रमा करणार आहेस. नाही, मी जरी ठाण्यावरून इथे एकटी आले असले तरी माझ्याबरोबर असंख्य लोक आहेत बघा. इथे आहेत, या साईडला आहेत, त्यामुळे एकटं वाटत नाही अजिबात. भरपूर लोक परिक्रमेसाठी आलेले. कधी कधी एकटंच असं निघावं, असा उन्हाळ प्रवास करण्याकरिता, स्वतःला शोधण्याकरिता. मार्गात ठिकठिकाणी असे पोलवर लॅम्प्स लावलेत, त्यामुळे पहिले बॅटरी टॉर्च घेऊन चालावं लागायचं, परंतु आता ही छान सोय केली आहे. टॉर्चची गरज नाहीये. खूपच शांत, सुंदर असं हे पहाटेचं वातावरण. याचसाठी मला इथे यायचं होतं. खूपच मेडिटेट व्हायला होतं. हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. खरं तर 3,500 किलोमीटरची मुख्य सर्वात मोठी परिक्रमा ही कठीण आणि खडतर परिक्रमा आहे. परंतु ज्यांना ही परिक्रमा करायची फार इच्छा असते, परंतु प्राकृतिक अथवा सांसारिक अडचणींमुळे ही परिक्रमा करता येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे. एखादी नदी ज्या वेळेस उत्तरवाहिनी होते त्यावेळेस ती फार पवित्र मानली जाते. नर्मदा मैया तिलकवाडा ते रामपुरा या क्षेत्रात फक्त चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी होते, त्यामुळेच या परिसराला फार पवित्र मानलं जातं. नर्मदा पुराण आणि स्कंद पुराणांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे
जो कोणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल त्याला पक्ष्यांचा आवाज. संपूर्ण नर्मदा परिक्रमेचे फळ मिळेल असा मैयाचा आशीर्वाद आहे. म्हणूनच दररोज इथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. यापूर्वी कपिलेश्वर महादेव मंदिराकडे जाणारा म्हणजेच वासणच्या आश्रमात जाणारा रस्ता हा संपूर्णपणे शेतातून होता आणि तो शॉर्टकट होता. परंतु आता हा रस्ता या रेल्वे ब्रिजच्या खालून वळवलाय. असे 2 रेल्वे ब्रिजच्या ब्रिज खालून आपल्याला आपण आता चाललो. क्रॉस करावे लागतात. वासुदेव त्यामुळे आश्रम. थोडंसं अंतर वाढलेलं आहे. पूर्वी हे वासण. 21 किलोमीटर इतकं म्हणायचे, परंतु आता मी माझ्या वॉचवर पेडोमीटर लावल्यामुळे मला हे समजलं की आता हे 25 किलोमीटरच्याही पुढे अंतर वासुदेव गेलंय. आश्रम. मी अंदाजे 25 किलोमीटरच सांगते, कारण का मी जर इथे 1 किलोमीटर extra वासुदेव बोलले आश्रम मध्ये असेल, अन्नक्षेत्र खरं तर आहे. 26 किलोमीटर काउंट आला होता. गाडीने देखील परिक्रमा करण्यात येते. ज्या व्यक्तींना चालत ही परिक्रमा करता येत नाही आहे, परंतु त्यांच्या मनात इच्छा आहे की मला ही परिक्रमा करायची आहे, तर त्यांच्यासाठी ऑटो किंवा मग 4 व्हीलर याने ही परिक्रमा संपूर्ण करता येते. कारण ही ऑटो आणि गाडी मार्गामध्ये लागणाऱ्या प्रत्येक मंदिरात थांबतात, त्यांना दर्शन घेऊ देतात आणि अशा रीतीने आपली ही परिक्रमा पूर्ण होते. चार किलोमीटर इतकं अंतर आतापर्यंत पार झालेलं आहे. पण किती किलोमीटर असावी त्याचा क्षीण येत नाही. आणि खरं तर हे मोजूच नाही की बाबा, तुमच्या माहितीसाठी मी हे सांगते की कुठल्या किलोमीटरने आपण कुठल्या स्थानावर पोहोचतोय. त्यांचं अंतर एक तुम्हाला छोटीशी आयडिया यावी म्हणून मी सांगितली आहे. असे वयोवृद्ध लोक देखील आनंदाने या परिक्रमेमध्ये सहभाग घेत आहेत. नर्मदा परिक्रमा हे प्रत्येक भाविकाचं स्वप्न असतं. नर्मदेच्या नुसत्या दर्शनाने देखील आपण रोमांचित होत जातो. अशावेळी तिचा प्रत्यक्ष सहवास घडवणारी ही परिक्रमा आपल्या जीवनाला एक अद्भुत अनुभूतीचा परिस्पर्श करून देते. नर्मदा पुराण आणि स्कंद पुराणामध्ये बळीराजाची एक कथा आहे. त्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये जर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचं पुण्य मिळेल, अशी साक्षात नर्मदा मैयाने खात्री दिलेली आहे. स्पीकर घेऊन चाललेत, पण बऱ्याच लोकांना शांततेमध्ये ही परिक्रमा करायची, पण तो हे स्पीकरमुळे थोडंसं आवाज ध्वनी प्रदूषण होतं. पण आपण काही बोललं की मग समोरच्याला वाईट वाटू शकतं. इतका सुंदर सुगंध दरवळतोय ना आता हवेमध्ये, सांगू नाही शकत. आहे मैया इथेच जवळपास आहे अशी माझी श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज. नर्मदे हर. तुम्हाला बघायचंय किती थंड वातावरण आहे सकाळचं, दिसतोय तुम्हाला. एवढा थंडावा हवेत आहे. खूप सुंदर वातावरण. अरे वा वा वा. मैया मगरमच्छ तर आहेच, पण इथे बिबट्या वाघ देखील आहे. कुठेही जंगलात असू शकतो, पण आपण मैयाची परिक्रमा करतोय तर आपल्याला परिक्रमा कसलं होय. म्हणजेच प्रदक्षिणा. आपल्या आराध्य देवताला आपण उजव्या बाजूला ठेवून एक प्रदक्षिणा कापसाची करतो, शेती. म्हणजेच परिक्रमा करतो. उत्तरवाहिनी परिक्रमेकरिता जास्त नियम नाहीयेत, परंतु आपण ज्या ठिकाणावरून परिक्रमा सुरू करतोय त्याच ठिकाणी येऊन ही परिक्रमा पूर्ण करायची. आणि आदल्या दिवशी आपण रीतसर संकल्प घेणं गरजेचं आहे. संकल्पयुक्त परिक्रमा करणं, जेणेकरून ती जास्त फलदायी होऊ शकते. आणि मैया हे शांतीचं प्रतीक आहे. मैयाला पांढरे वस्त्र प्रिय आहे, म्हणूनच या पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून अनेक परिक्रमावासी परिक्रमा करताना दिसतात. जर तुम्ही तिलकवाड्यातील उत्तर तटावरून परिक्रमा सुरू केली असेल तर तिथून चालत चालत प्रत्येक मंदिरात दर्शन घेत, आश्रमात दर्शन घेत आपण नंदी घाटापर्यंत पोहोचतो. आणि मग नंदी घाटावरून नर्मदा मैयाला
बोटीत बसून क्रॉस करून समोरच्या बाजूला म्हणजेच दक्षिण तटावरील रामपुरा घाट, ज्याला किडे मोकडे घाट असं देखील म्हणतात, त्या घाटावर आपल्याला जायचं असतं. तिथे गेल्यावर आपण नर्मदा मैयाच्या प्रवाहामध्ये स्नान करतो आणि तिथलंच जल आपल्या बाटलीत अथवा कलशामध्ये भरून घेतो आणि त्या जलाने जेव्हा आपण रामपुरा गावातून जात असतो तेव्हा आपल्या वाटेत लागणाऱ्या प्रत्येक महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे आपल्या जवळच्या त्या नर्मदा मैयाच्या जलाने थोडंसं कलशात पाणी घेऊन त्या जलाने अभिषेक करायचा असतो आणि मग दक्षिण तटावरील किनाऱ्यावरचं जल घेऊन ते उत्तर तटावर जेव्हा आपण येतो आणि हे उत्तर तटावरील ज्या शिव मंदिरात आपण जातो तिथे ते जल अभिषेक करायचा असतो आणि मग अशा रीतीने आपल्या नियोजित ठिकाणी जिथून परिक्रमा सुरू केली आहे तिथपर्यंत येऊन आपली परिक्रमा संपूर्ण होते. उरलेले जल आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. या परिक्रमा मार्गामध्ये नर्मदा मैयाच्या जलामध्ये स्नान करणं आवश्यक आहे. एकदम थंड लागते ही माती. वा वा, सकाळचं नर्मदा मैया ही कुमारी आहे, त्यामुळेच परिक्रमा झाल्यावर कन्यापूजन करण्याचं शास्त्र सांगितलेलं आहे आणि गावातल्याच आदिवासी घरातल्या छोट्या कन्यांना आमंत्रण दिलं जातं. कुणी 1, कुणी 5, कुणी 9 अशा कन्या पूजतात. त्यांना भेटवस्तू अथवा दानदक्षिणा दिली जाते. मुलींना ओवाळतात आणि साक्षात समोर नर्मदा मैया आशीर्वाद देण्यासाठी आल्याची अनुभूती येते. आता आपण चालत चालत श्री कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये आलेलो आहोत. हा कपिल मुनींचा आश्रम म्हणून देखील या वासन आश्रमाची ओळख आहे. कपिलेश्वर महादेव म्हणजेच कपिल मुनींनी स्थापन केलेले हे कपिलेश्वर महादेव. इथे आपण हे वडाचं झाड दिसतंय, हे अक्षय्य वड आहे. म्हणजेच या वडाचं झाड पूर्ण वाढून त्याच्या पारंब्या या जमिनीपर्यंत पोहोचल्या आणि त्याही रुजलेल्या आहेत आणि ते वड अक्षय वड. मंदिरात येताच प्रथमतः गणेशाचं, दत्त महाराजांचं आणि राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचं आपण दर्शन घेतो. शेजारीच दुर्गा माता आहे आणि अगदी त्यांच्या समोर या होमकुंडांच्याच पुढे आहेत साक्षात श्री कपिलेश्वर महादेव. ओम नमः शिवाय. जिथे शिवाचं स्वरूप असतं तिथे हनुमान महाराज असतात. जय श्रीराम, जय जय हनुमान. कपिलेश्वर महादेव मंदिरात मोठी परिक्रमा करणारे परिक्रमावासी देखील विश्रांती घेतात आणि हे दर्शनासाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहेच. शिवाय याचं महत्त्व म्हणजे या कपिलेश्वर महादेव मंदिरापासून पुढे आल्यावरती आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे. इथल्या मैदानामध्ये माताजींचा सहज योग बद्दलचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत होते. उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी इथे वॉशरूमची सोय केलेली आहे. यावर्षी खूप चांगली सोय केलेली दिसते. ठिकठिकाणी खुर्ची ठेवलेल्या आहेत जिथे भाविक यात्रेकरू विश्रांती घेऊ शकतात. आता वासन आश्रमावरून आपण या घाटावरच्या पायऱ्या उतरतोय. समोर जे दृश्य दिसते किती सुंदर दिसते मैया. वा 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 वा. नर्मदे हर मैया. सकाळचं सुंदरसं कोवळं असं हे वातावरण, मैयाचं निरागस स्वरूप आता आपण पाहतोय. अनेक परिक्रमावासी इथे घाटावर उतरल्यावरती मैयाची दीप दर्शवून तिला धूप ओवाळून तिची पूजा करतात. परंतु माझं एक सांगणं आहे की माझंच काही, प्रत्येक खरा नर्मदा परिक्रमावासी हेच सांगेल की इथे कचरा करू नका. कारण का प्रत्येकजण इथे येताना उदबत्तीचे प्लॅस्टिक अथवा जे काही पूजेचं सामान आणतील ते तिथेच सोडतात काठावरती आणि निघून जातात. हे अत्यंत वाईट, खेदजनक बाब हा आहे. रस्त्यावरचा पॉइंट मला माझी मैत्रीण श्रुती आणि जुईली ताई, मनाली ताई यांची आठवण करून देत आहे. आम्ही इथे बरेच फोटो काढले होते. हाँ, अरे बाबा देखो हम साथ साथ है.
और मैं अमेरिका ह्यूस्टन से आया था इसी परिक्रमा के लिए। अच्छा, वा वा, बघा अमेरिकेवरूनही लोक येत आहेत. वा मला पण येते मराठी. वा वा, मराठी येते यांना. मग मैया तर सर्वीकडेच आहे म्हणा, हा. सर्वांच्या मनात आहे. छान. थँक्यू. येस, थँक्यू. नर्मदे हर. परिक्रमा मार्गामध्ये अनेक परिक्रमावासी आपल्याशी ओळख होऊन जाते आणि नकळत एक वेगळं नातं जोडलं जातं. आणि आता इथून हा सरळ रस्ता येतो, हाही एक रस्ताच आहे परिक्रमा मार्ग. पण मग त्यामध्ये आपल्याला कपिलेश्वर महादेवाचं दर्शन मिळत नाही, हा शॉर्टकट आहे. पण शक्यतो आपण इथूनच यावं, याच मार्गाने. बघा समोर जो दिसतोय तो तिलकवाडा, त्या साईडला हा तिलकवाडा आहे. आणि इथून आपण तिलकवाड्याच्या गावातून सर्व आश्रम मंदिरे करत इथपर्यंत आलोय या नर्मदा किनारी. तर या वर्षी पुढील रस्ता नदीच्या दोन्ही हा या किनारी तीरांवरती मार्गावरूनच आहे. फेन्सिंग टाकलेले हा आहेत. सर्वात अतिप्रिय असा रस्ता माझ्यासाठी. परिक्रमावासियांनी इथे जाऊ नये असं सांगितलंय, कारण का या वर्षीच्या या प्रवाहामध्ये भरपूर मगरींची पिल्लं आढळलेली आहेत. आणि आपण स्नान करत असताना ही पिल्लं कुठून येतील आणि तुम्ही आता विचार करा ना, त्या पिल्लांचे दात किती असतील. तुम्ही जरी पिल्लू असलं तरी ते अशी घट्ट पकडेल ना की सोडणार नाही. आता पुढे थोडे यात्रेकरू दिसत आहेत म्हणून मी चाललेली आहे, पण खरं तर हे धोकादायक आहे. जेव्हा आपण मैयाच्या सानिध्यात येतो ना, तेव्हा परमोच्च आनंद मिळतो. आपण घरचं सर्व टेन्शन्स वगैरे सगळं घरी विसरून येतो आणि इथे आल्यावर फक्त आपण असतो आणि मैया. किती स्वच्छ निर्मळ असं हे पाणी बघा. मैयाचं रूप अगदी निरागस वाटतंय. आणि इथे जसं हे स्वच्छ पाणी दिसतंय ना, हे असं स्वच्छ हवं असेल तर इथे येणाऱ्या लोकांनी इथे कचरा करणं टाळणं पाहिजे. जिथे आपण मैयाची पूजा भक्ती अर्चना करतो तिथेच कचरा देखील सोडून जायचं हे चांगलं नाही. त्यामुळे सरकारने इथे फेन्सिंग लावलेत ना, ते खरं तर खूप चांगलं आहे की जेणेकरून इथे जास्तीत जास्त लोक येऊन कचरा करणार नाही. हा किनारा तरी स्वच्छ राहील. हिंदू धर्मानुसार माघ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान आहे ना, तेवढंच नर्मदेलाही विशेष स्थान आहे. गंगेप्रमाणेच नर्मदा नदीत स्नान केल्यास पापांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच की काय, गंगा दशहराच्या दिवशी गंगा माता देखील नर्मदेला येऊन मिळते आणि गंगेमध्ये स्नान केल्याने साठलेली सर्व पापे ती या नर्मदेमध्ये येऊन स्वच्छ करते. यावरून तुम्हाला समजेल की या नर्मदा नदीची व्याप्ती किती आहे. मैया, खरंच तुझ्या दर्शनाने मी नर्मदा मैयाला रेवा असं म्हणतात. अशी म्हण आहे, गंगा स्नान यमुनेचे पाणी, तापी स्मारक, रेवा दर्शन. म्हणजेच गंगेत स्नान करायचे, यमुनेचे जलपान करायचे, तापीचा जप करायचा आणि रेवाचे म्हणजेच नर्मदा मातेचे दर्शन घ्यायचे. नुसत्या दर्शनाने देखील नर्मदा मैया अनेक पापांपासून मुक्ती देते. तिला तसा वरदान आहे. आणि मैया उत्तरवाहिनी जेव्हा होते ना, तेव्हा तिच्या काठांवर केलेली कुठल्याही प्रकारची प्रार्थना विधी याचे आध्यात्मिक पुण्य अधिकाधिक वाढते. अनेक पौराणिक ग्रंथ तसंच रेवाखंड, नर्मदा पुराण यामध्ये असं सांगितलंय की भगवान शंकर मेखल पर्वतावर तपश्चर्येत मग्न असताना त्यांच्या खामातून नर्मदा मैयाचा जन्म झालेला आहे. नर्मदा म्हणजेच सुख. भगवान शिवाने नर्मदेला असा आशीर्वाद दिला होता की जो नर्मदेला भेट देईल त्याला आशीर्वाद प्राप्त होईल. त्याशिवाय नर्मदेचा जन्म हा मेकल पर्वतावर झाल्यामुळेच नर्मदा मैयाला मेकल कन्या, मेकल सुता असं देखील म्हटलं जातं. नर्मदा जन्माबद्दल आणखीन एक आख्यायिका अशी सांगतात की दैवी कन्या नर्मदा भगवान शिवाकडून मेकल पर्वतावर प्रकट झाली आणि नर्मदा हे देवतांनी ठेवलेलं नाव आहे. नर्मदाने
भोलेनाथांची हजारो वर्ष तपश्चर्या केली आणि एके दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नर्मदेला पापांचा नाश करण्याचा आशीर्वाद दिला. तिच्या काठावर सर्व देवी देवता वास करतील असंही म्हटलं. तसेच तिच्या पात्रात सापडणारे प्रत्येक दगड किंवा कंकर या शिवलिंगाच्या रूपात पूजा करता येतील असं वरदान नर्मदा नदीला शंकर भगवानांनी दिलेलं आहे. त्यामुळेच इथले प्रत्येक दगड गोटे, आपण म्हणतो ना नर्मदेचे गोटे, यातला एक दगड आपण आपल्या देवघरात शिवाचं स्वरूप म्हणून कुठल्याही प्रकारची स्थापना पूजा न करता थेट पूजेसाठी घेऊ शकतो. परंतु मला एका महंतांनी सांगितलं की तुम्ही जर इथला दगड घेऊन जात असाल तर त्याची रोज पूजा करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही जर नेणार असाल तर मग त्याची नीट पूजा करा. हे गोटे थोडेसे इतर दगडांपेक्षा वेगळे दिसतात, थोडे लांबट, लालसर, अथवा त्याच्यावरती एखादी पांढरी छटा असते. ते तुम्हाला पाहून लक्षात येईल. नर्मदा मैया मगरींवरती नर्मदे हर इथेही एक आहे मगर. म्हणजे इथे खरंच मगरी आहेत, त्यामुळे जरा ते काळजी घेतात की पाण्यात जाऊन देत नाही. बघा ही मगर आहे, ते बघा दिसते तुम्हाला वरती. अनेकांना आज मगरीने दर्शन दिलेलं आहे. मगर हे मैयाचं वाहन आहे, मगर आहे, त्यामुळे छोटी मगरीचं पिल्लं आहे. दर्शन झालं, त्यामुळे त्यांना आपली परिक्रमा सफल झाली असं वाटत होतं. आजपर्यंत नर्मदा माता कुमारी का राहिल्यात? नर्मदेला कुमारी नदी असं का म्हटलं जातं तर त्याबाबतची एक आख्यायिका आहे की राजा मैखलाची कन्या नर्मदा हिच्या लग्नाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हा राजाने सांगितलं गुलबकवलीचं फूल आणणाऱ्या व्यक्तीशीच नर्मदेचं लग्न होईल. त्याप्रमाणे अनेक राजपुत्र आले पण कोणीही अट पूर्ण केली नव्हती. तेव्हा राजकुमार सोनभद्र यांनी गुलबकवलीचं फूल आणलं आणि त्याचं नर्मदेशी लग्न ठरलं. त्यानंतर राजकन्या नर्मदेला सोनभद्र राजाची भेट घ्यायची होती. त्याकरिता नर्मदेने आपली मैत्रीण जुहीला हिला तिचा निरोप घेऊन राजकुमाराकडे जाण्यास सांगितलं. जुहीला म्हणाली माझ्याकडे चांगले वस्त्र नाहीयेत. तेव्हा नर्मदेने तिला चांगले वस्त्र परिधान करण्यास दिले आणि शिवाय सोबत आपली अंगठी ओळख म्हणून दिली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परतली नाही. काही दिवसानंतर नर्मदा चिंतेत पडली की जुहीला अजून आली कशी नाही. तेव्हा तिचा शोध घेण्यासाठी ती निघाली. शोधता शोधता नर्मदा सोनभद्र राजकुमाराच्या राज्यात पोहोचली आणि तिथे अचानक जुहीला राजकुमारासोबत आहे हे पाहून नर्मदा संतापली. त्याच क्षणी नर्मदेने आयुष्यभर कुमारी राहण्याचं व्रत घेतलं आणि तिथून थेट विरुद्ध दिशेने तिने वाटचाल करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच नर्मदा ही अरबी समुद्रात विलीन झाली असं म्हणतात. मैयाला रेवा, शिवदुंधी, नर्मदा मैया, भगवान शिवाची कन्या, मेकल सुता अशी ओळख आहे. तिचे पाणी पापे धुवून टाकते, आध्यात्मिक मुक्ती देते. नदीकाठी फुले आणि दिव्यांनी सजवले जाते, प्रार्थना केल्या जातात. नर्मदा जयंती पूजा या उत्सवाशी संबंधित दृढ श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचा पुरावा देते. देवी नर्मदेची ही दिव्य आभा तिच्या मूर्तीमध्ये सुंदरपणे चित्रित केलेली आहे. नर्मदा मैया कमळावर विराजमान आहे आणि मगरीवर स्वार आहे. तिचे 4 हात तिच्या वैश्विक ऊर्जा आणि मातृत्वाचे प्रतिनिधित्व करतात. तिच्या वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा आशीर्वाद आणि संरक्षण देते. तिच्या वरच्या डाव्या हातात नारळ आणि आंब्याच्या पानांची फुलदाणी समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या खालच्या डाव्या हातात शिवलिंग भगवान शिवाशी असलेल्या तिच्या संबंधाचे प्रतीक आहे आणि तिच्या खालच्या उजव्या हातात त्रिशूळ दैवी शक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. भगवान शिवाने शतकानुशतके तीव्र तपश्चर्या केली. त्यांच्या शक्तिशाली ध्यानामुळे तीव्र उष्णता निर्माण झाली होती आणि ज्यामुळे पृथ्वी थरथर कापू लागत होती.
त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी आणि वैश्विक संतुलन पुनर्संचित करण्यासाठीच त्यांच्या अश्रू आणि घामातून एक दिव्य नदी बाहेर पडली आणि तीच ही देवी नर्मदा. आता आपण रेंगण या गावातून जात आहोत. हे या गावातल्या महिला पाणी घेण्यासाठी इथे येतात. हो बघा, इथून हे पाणी घेऊन जाणार. हे हंडे भरतायत बघा. मग आपल्या इकडे जरी पाण्याची सोय व्यवस्थित असली तरी यांना इथून अजून हंडे भरून बघा असे डोक्यावर घेऊन यांना त्यांच्या गावात जायचं. बघा एवढा जिना चढायचा आहे. आपल्याकडे किती सुखसोयी आहेत, अगदी आरामात आपण आयुष्य जगतोय, परंतु इथल्या महिलांना अजूनही 1-2 मैल जाऊन पाणी भरून घरासाठी आणावं लागतं. नर्मदे हर. हे दाखवायला तर नाही पाहिजे, परंतु हे चित्र फारच विचित्र वाटलं मला. तंबाखूंची थोटके, वेफरची पाकिटं, रॅपर्स, प्लॅस्टिकच्या पिशव्या, हे पाहून जरा मन विफल झालं. कारण का या नदीचं संरक्षण जर आपण नाही करणार तर कोण करणार? आपण इथे परिक्रमा करायला आलेलो आहोत, पिकनिक करायला नाही. आणि पिकनिकच काय, आपल्या पृथ्वी तलावर कुठेही जा, तुम्ही जर प्लॅस्टिकचा प्रदूषण करतायत, कचरा फेकतायत, हे फार चुकीचं आहे. आपण आपल्या घरात जशी स्वच्छता ठेवतो तसं आपल्या या पृथ्वी तलावर देखील स्वच्छता ठेवणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने रॅपर्स, चॉकलेटचे कवर्स, जे काही तुम्ही खाल ते तुम्ही आपल्या बॅगमध्ये ठेवा आणि योग्य ठिकाणी कचऱ्याच्या कुंडीमध्ये तो कचरा टाका. दिसतात तिथे बघा, या वाफा आहेत पाण्याच्या. वाटेत असे हे कुमारिका बसलेले आहेत, तिथेच काही जण नर्मदे. कन्यापूजन करतात. आता आपण रेंगण गावातील एका छोट्याशा कुटियाजवळ आलेलो आहोत. इथे एका छोट्या कुटिया म्हणजे झोपडीमध्ये एक बाबाजी कलिंगडाची सेवा देतात. आलेल्या भाविकांना इथे थोड्या वेळ विसावण्यासाठी सांगतात आणि खूप प्रेमाने ते आपल्याला कलिंगड खायला देतात. हे महाराज इथे प्रत्येक वर्षी टरबूज कलिंगडाची सेवा देतात. आलेल्या परिक्रमावासियांसाठी ते कलिंगड कापतात आणि सर्वांना देतात. मोठी सेवा आहे. इथे बसून राहायचं महिनाभर आणि सर्वांना सेवा द्यायची. 20 वर्ष झाले ती ही सेवा देत आहेत. आपलं नाम हे आहेत रायजी भगत. नर्मदे हर. कलिंगड खात असताना मला आजोबांच्याच गावात आलोय असं वाटत होतं. नुसतंच कलिंगड खायचं नाही हं. इथे आलं की एकतरी भजन कीर्तन म्हटलं पाहिजे. इथे सर्व प्रकारची वाद्य ठेवलेली आहेत. आलेले प्रत्येक ग्रुप इथे बसतं आणि आपल्यातर्फे एखादं गाणं अथवा एखादं कडवं तरी भजन गाऊन मग पुढे मार्गस्थ होत असतं. तर आता इथे महाराष्ट्रातून आलेला एक ग्रुप आहे, त्यांनी नर्मदाष्टक गायलं. संगीता पैठणे असं या ताईंचं नाव आणि हे नवी मुंबई इथून आलेले आहेत आणि यांचा आवाज इतका सुंदर होता आणि खूप सुंदर नर्मदाष्टक त्यांनी गायलं आहे. परंतु आवाज नीट क्लिअर रेकॉर्ड न झाल्यामुळे ह्यातले काही शॉट मी तुम्हाला दाखवते. खरं तर हे पूर्ण नर्मदाष्टक तुम्हाला दाखवायला हवं होतं, जेणेकरून माझ्या या ऑनलाईन परिक्रमा करणाऱ्या दर्शकांना या नर्मदाष्टकाचा आनंद घेता आला असता. पण काही हरकत नाही, पुढच्या वेळेस नक्की अख्खं नर्मदाष्टक तुम्हाला या परिक्रमेमध्येच दाखवणार आहे. नर्मदे हर.
4-5 साल से आप? 5 साल का। अच्छा, आपका शुभ नाम? हिरानी। हिरानी जी. या बाबांसोबत हे हिरानी दादा सेवा करण्यास मदत करतात. जय. नर्मदे हर मैया नर्मदे हर मैया नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर मैया. नर्मदे हर मैया अमरकंटक वाली. टरबूजची सेवा दिली जाते आणि असं चालत आल्यानंतर असा थंडावा मिळाल्यावर क्या बात. हा हातवल्याची आहे. भजनानंतर सर्वच जण कलिंगड खाण्यात मग्न झाले. इतकी मजा येत होती ना. भजन पण आणि भोजन पण. खूप सुंदर थंड आणि मस्त मन प्रसन्न. टरबूज खायला मिळते. प्रसाद मैयाचा प्रसाद आहे हा. इथून निघेपर्यंत महाराष्ट्रातून आलेला दुसरा ग्रुप त्यांनी देखील खूप छान भजन सादर केलं. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सुरदास. माझा संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. बराच वेळ इथे सर्व भाविकांसोबत मी भजन कीर्तन केलं आणि मग मला आठवलं, अरे आपल्याला आता मार्गस्थ व्हायला हवं. पुढे बरीच यात्रा अजून आपली बाकी आहे आणि 12 वाजता फार ऊन यायला लागतं, तर त्याआधीच मला मार्गस्थ व्हायचंय. तर इथून आता आपण जाणार आहोत नंदी घाटावर. त्या काकांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुंदर. इथेच आम्ही मागे उसाचा रस घेतला होता. श्रुती, आठवते ना तुला? आता इथून आपण नंदी घाटावर जाणार आहोत. हा नजारा अक्षरशः चित्र काढण्यासारखा झालेला आहे. खूप सुंदर असं दृश्य. पलीकडच्या रामपुरा घाटावरून मोरांची केकारव ऐकायला येते. मग इथेच थबकले, परंतु कॅमेऱ्यात काय ती रेकॉर्ड होत नाहीये. तुम्हीही आनंद घ्या या दृश्यांचा. प्रत्येक कोपरा मला फोटोजेनिक वाटतोय. म्हणजे किती फोटो काढायचे, किती व्हिडिओ घ्यायचे असं झालं. हो ना. त्याला की सर्व होतं आणि वेळ काढावा लागतो. खरं तुमच्या जीवनात जर 8-10 दिवस मिळत नसतील तर काय होईल. खरंच. चला नर्मदे हर. गेली 2 वर्ष इथे माशांना खाद्य घालण्यासाठी एक असा स्टेज बनवलेला होता, परंतु आता तो नाही आहे, कारण का इथे मगरींचं वास्तव्य भरपूर झालेलं आहे. त्यामुळेच की काय, इथे आता लांबूनच मी कॅमेऱ्यात जेवढे मासे येत आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तरी देखील काही यात्रेकरू इथे या माशांना खाऊ घालण्यासाठी पुढे येत होते. चिंटुकल्या लहानग्यांची तर मजाच चालली होती. आता आपण नंदी घाट पाशी पोहोचलेलो आहोत. समोर दिसतोय तो रामपुरा घाट आहे. किडे मकोडे घाट, रामपुरा घाट.
आणि इथे येतं आता नर्मदा नदीच्या या तीरावरचा घाट. तो घाट समोर आहे तो उत्तर तटावरचा घाट. तर आपल्याला दक्षिण तटावर जायचंय. या वर्षी या नंदी घाटाला भरपूर कमर्शियल स्वरूप आलेलं दिसलं. खूपच दुकानं लागलेली आहेत आणि हे इथे शिवलिंग विक्रीसाठी ठेवलेले आहे. हे नर्मदा नदीच्या पात्रातूनच काढलेले शिवलिंग आहे. नर्मदा मैयाच्या पात्रात सापडणारे हे गोटे म्हणजेच पिंडी यांना कुठल्याही स्थापन पूजेची गरज नसते. हे थेट आपण देवघरात ठेवून ज्यांना हे विकत घ्यायचे ते विकत घेत आहेत. काही भाविक त्या पाण्यामध्ये नर्मदेचे गोटे शोधत आहेत. इथेच आपल्याला लाईव्ह दर्शन जर घर बसल्या घ्यायचं असेल तर इथे स्कॅन कोड दिलेला आहे. त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन स्कॅन करून इथलं दर्शन पाहू शकतात. या नंदी घाटावरती पूर्वी फार मोठा नंदी होता आणि आता येणाऱ्या काही कालामध्ये तो नंदी पुनर्स्थापित करण्याचा या इथल्या बोर्डाचा मानस आहे. मागे आलेल्या मोठ्या नदीच्या पुरामध्ये तो नंदी वाहून गेला होता. आता त्याची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे. असाच्या असा सेम एक नंदी, फार मोठा नंदी होता तो, तांब्याने घडवलेला नंदी. खूपच सुंदर होता, परंतु तो नर्मदा नदीच्या पुरामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे. नंदी घाटावरती सेल्फी पॉईंट्स आहेत. इथे एकूण 12 शिवलिंग उभे केलेले आहेत आणि अनेक भाविक यात्री इथे उभे राहून सेल्फीज घेतात. कुणाला गरज लागली तर इथे ॲम्ब्युलन्सची सोय देखील केलेली आहे. भाविकांची काळजी इथे परोपरीने घेतलेली दिसते. 2025च्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये 9,985 लोकांनी या उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यावेळेस शेवटच्या काळामध्ये भरपूर गर्दी लोटली आणि या इथल्या बोटिंग सेवेवरती भरपूर ताण आला होता आणि काही काळ बोटिंगची सेवा बंद ठेवण्यात आली आणि प्रवाशांचे भरपूर हाल झाले. आणि ही सर्व दखल घेत गुजरात सरकारने यावर्षी एक नवा नियम लागू केलेला आहे की सुट्टीच्या दिवशी, शुक्रवार, शनिवार, रविवार अथवा सणांच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंती, राम जयंती या दिवशी जर तुम्ही इथे येत असाल तर तुमचं ऑनलाईन लिंकवर नाव रजिस्टर असणं गरजेचं आहे. फक्त 40,000 लोकांनाच या दिवसांमध्ये प्रवासाची सुविधा मिळणार होती आणि जर तुमचं इथे येण्याचं प्रयोजन असेल तर तुम्ही सुट्टीच्या वाराला येणार असाल तर तुमचं नाव त्या 40,000 लोकांच्या लिस्टमध्ये आलं पाहिजे आणि ते नाव पाहूनच तुम्हाला पुढे प्रवेश दिला जातो. नाव रजिस्टर करायची प्रक्रिया अगदी फ्री आहे, निशुल्क आहे, परंतु इथून बोटीने त्या रामपुरा घाटावर जाण्यासाठी आपल्याला 50 रुपये इतके दर आकारण्यात येतो. मागच्या वर्षापर्यंत मॅन्युअल बोटी होत्या, मशीन बोट होत्या आणि आताही मशीन बोट आलेल्या आहेत, पण या संपूर्णपणे मशीन बोट उभ्या केलेल्या आहेत आणि प्रत्येक बोटीवरती कवर आहे, त्यामुळे प्रवाशांना उन्हाचा त्रास होत नाही. याची देखील त्यांनी दखल घेतली आहे. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे. या मशीन बोट्समुळे आपल्याला या घाटावरून त्या घाटावरती अगदी जलद जाता येतं. गुढीपाडव्याला नर्मदा परिक्रमाची सुरुवात झाली आणि मी 3ऱ्याच दिवशी इथे आले होते. अरे हो, तुम्ही आत्तापर्यंत माझा व्हिडिओ पाहताय म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय, तर माझ्या सखी सुनैना चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांपर्यंत या व्हिडिओद्वारा नर्मदा मैयाच्या उत्तरवाहिनी परिक्रमा संदर्भात माहिती आपल्यातर्फे नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही प्रेरणा मिळेल या उत्तरवाहिनी परिक्रमेला येण्याची. नर्मदा मैयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती अख्ख्या भारताला 4 महिन्यांहून जास्त काळ पाण्याचा पुरवठा करू शकते आणि नर्मदा नदीला कितीही पूर आला तरी आत्तापर्यंत आपल्या किनाऱ्याबाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केलेलं नाही आहे आणि महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे तिला वरदान आहे.
नर्मदा जयंतीला म्हणजेच रथसप्तमीला गंगाप्रमाणेच सर्व महानद्या या तिच्यात येऊन स्नान करतात आणि लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप या पाण्यामध्ये विसर्जित करतात. भारतातील सर्वाधिक योगी संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जलसमाधी घेतलेली आहे. नर्मदेचं पाणी औषधी आहे असं देखील प्रमाणित झालेलं आहे. कारण नर्मदेच्या स्नानाने आणि तिचे पाणी प्यायल्याने पोटाचे व स्किन डिसीज संपूर्ण नाहीसे झाल्याची अनेक उदाहरणं आज समाजात आहेत. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेमध्ये केवळ 25 ते 26 किलोमीटर इतकंच चालायचं असतं, परंतु 3,500 किलोमीटरची संपूर्ण परिक्रमा नर्मदावासी कसे काय बरं करतात हा प्रश्न पडतो. मग त्याचं उत्तर असंही सुचतं की मैयाच या आपल्या भक्तांची आईपेक्षाही जास्त काळजी घेते. मैयाच त्यांची आई होते आणि फक्त आपल्याजवळ पाहिजे असतो तो परिक्रमेचा कृतसंकल्प आणि पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा हा विलक्षण अनुभव इथे आपण सर्वांनी अवश्य प्रसाद घ्या. देतात आणि या पंडालाच्याच मार्गाने आपल्याला आतमध्ये यायचंय. इथून एक रस्ता ठेवला, या रस्त्याने आपल्याला या महादेवांच्या मंदिरापाशी जाता येईल जे पांडवांनी स्थापन केले. हे नर्मदा मैयाच्या किनारीच हे मंदिर आहे. त्या बाजूला दिसतोय तो तिलकवाड्याचा घाट, नंदी घाट, आणि आता या बाजूचा हा किडे मकोडे घाट. यापासून सरळ चालत पुढे आलो घाटाच्या किनारी मार्गाने की इथे एक महादेवाचं मंदिर आहे. आधी हे मंदिर थोडंसं उंच वाटत होतं, पण आता हा पाण्याचा स्तर वाढल्यामुळे हे मंदिर थोडं खाली झालं आणि मंदिरापाशी पाणी येतं आणि पावसाळ्यात तर पाणी अक्षरशः मंदिराला झाकून टाकतं. इथेच एक नर्मदा मैयाचं देखील छोटं मंदिर होतं, परंतु ते पाण्यात विलीन झालेलं आहे. हे खूपच चांगलं केलंय त्यांनी. हा गेट लावल्यामुळे आता हे मंदिर कुठे ते सहज समजतंय, दुरूनही दिसतंय. संध्याकाळच्या वेळेस इथे लाईट्स लावलेले असतात, त्याच्यामुळे सहज प्रत्येकाला कळतं की या मार्गाने आलं की आपल्याला हे मंदिर. इथे येण्यासाठी असा हा रस्ता आहे दगडी, या दगडांमधूनच जायचंय. पक्का रस्ता अजून इथे नाहीये. बघा असा हा रस्ता आहे. वरून जायला पाहिजे होतं, मी खाली उतरले. ऐक दर्शक हो, ही केवळ एक पदयात्रा नाहीये, तर भक्तीने कापलेलं अंतर असंही नव्हे, तर अनुभवलेल्या उपस्थितीच्या रूपात समजलेलं आपलं अंतर्मन. या संपूर्ण 25 किलोमीटर इतक्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमे मार्गात घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण गोल प्रदक्षिणा करतो. तिलकवाडा, वासन, रेंगण, रामपुरा, मांगरोल आणि पुन्हा तिलकवाड्याला परत येतो. आणि आणखीन एक मार्ग काही लोक त्या बाजूने परिक्रमा सुरू करतात, तो असा की रामपुरा, मांगरोल, तिलकवाडा, वासन, रेंगण आणि मग या गेटच्या पुन्हा खालीच आता रामपुरा. आपल्याला जायचंय. हा 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 बापरे. हा वा वा मैया. आणि एकदम मोठे मेन म्हणजे. आता आपण ज्या जागेमध्ये आलेलो आहोत, हे रामपुराचा घाट, किडे मकोडे घाटच्या इथपासून काठाकाठाने आपण रस्ता करत या साईडला आलेलो आहोत. आणि हे आहे श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर. हे पांडवकालीन गुफा आहे
आणि पांडवांनी स्थापित केलेले हे महादेव मंदिर आहे. गुप्तेश्वर महादेवांच्या दर्शनाने चर्मरोग बरे होतात असं पुराणांमध्ये वर्णन आहे. मंदिर जतन करण्यासाठी प्रयत्न करताना आपण पाहतोय हे मैयाच्या अगदी काठावर असलेलं मंदिर पूर्णतः पाण्यामध्ये विलीन होऊन जातं. आणि ही मूर्ती बघा, किती प्राचीन अशी पार्वती मातेची मूर्ती आहे. आणि पांडवकालीन गुफा असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहेच. अशा प्रकारच्या 7 गुफा या किनाऱ्यालगतच सलग लाईनमध्ये होत्या असं एका महंतांनी सांगितलेलं. तर पुढील सर्व गुफा या पाण्यात विलीन होऊन आणि पडत गेलेल्या आहेत. परंतु ही एकमेव गुफा ज्यात आपण आता दर्शन घेत आहोत. तुम्हाला दाखवते, हा आहे नदी किनारा. आणि हे बघा, हे सगळे दगड कसे आता पडू लागलेले आहेत. एक मंदिर होतं नर्मदा मैयाचं लहान, पण ते पाण्यात विलीन झालेलं आहे. बघा, हे असं इथून पायऱ्या होत्या तेव्हा आणि त्या मंदिरात जाता येत होतं. आता समोर एक तपस्वी बाबा बसलेले आहेत. पाण्यातूनच गेले असतील कदाचित. किती सुंदर हे नर्मदा मैयाचं जल प्रवाह बघा ना. आणि आपण पर्यटक, प्रवासी, यात्रेकरू इथे येऊन पूजेचे साहित्य असो अथवा प्लॅस्टिक कचरा सर्व आपण पाण्यात सोडतो. परंतु या पाण्यातील जीवजंतू त्यांच्या आरोग्याचं नर्मदा परिक्रमेस येताना प्रत्येक वेळी नवा अनुभव, नवीन चेतना, नवा उत्साह, नवा जोश, भक्तीमध्ये अजून वाढ होत जाते. सगळाच अनुभव नवा वाटतो. खरं तर एकदा उत्तरवाहिनी परिक्रमेला आलेला व्यक्ती हा पुन्हा पुन्हा उत्तरवाहिनीसाठी येत राहतो. जणू काही नर्मदा मैया आपल्या भक्तांना पुढील संपूर्ण मोठ्या परिक्रमेसाठी तयार करत असते आणि तिच्या ओढीने आपण इथे येतो. हे हा किडे मकोडे घाट असं या घाटाचं नाव. इथे जरासं फ्रेश झाले, असे हँड ग्लोव्ज घालून घेतलेत म्हणजे यावेळेस हात टॅन होणार नाहीये. छान छान. कुठून आला तुम्ही? डोंबिवलीचा ग्रुप आलेला आहे. आणि आता तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणा, नर्मदे हर. 3 वेळा म्हणा, नर्मदे हर. छान सुंदर दिसतात सगळ्या, मस्तच. आता आपण श्री तीर्थेश्वर महादेवांचं दर्शन घेणार आहोत. रामपुरा म्हणजेच किडे मकोडे घाटापासून वरती चढल्यावरती हे तीर्थेश्वर महादेवांचं मंदिर नव्याने स्थापन झालंय. कारण ते आधी खाली किनाऱ्यावर होतं, परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झालं आणि आता याची पुनर्स्थापना थोडा उंचावर करण्यात आली आहे. आता आपण इथल्या महादेवांच्या पिंडींवरती उत्तर तटावरून आणलेल्या जलाने अभिषेक करणार आहोत. आणि अशाच प्रकारे रामपुरा ते मांगरोल पर्यंत जितके महादेवांची मंदिरं आपल्याला लागतील तिथे आपण जलाभिषेक करत पुढे जाणार आहोत. रामपुराच्या या घाटावरती बालभोगची व्यवस्था असते, म्हणजेच आलेल्या यात्रेकरूंना प्रसादी मिळते. तसं तिथे राहण्याची सोय देखील असते. इथल्या महंत श्री राधागिरी माताजी ही सेवा सर्व भक्तांना पुरवित असतात. आहा हा, किती सुंदर नजारा आहे ना. भारतातील सर्व नद्यांमध्ये फक्त नर्मदा नदीचंच पुराण आहे, नर्मदा पुराण. आणि केवळ नर्मदा मैयाचीच परिक्रमा करण्यात येते. नर्म म्हणजे हास्य आणि दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा. आता आपण श्री रणछोडराय मंदिरामध्ये आलेलो आहोत. यालाच दशावतार मंदिर असं देखील म्हणतात. याचं वैशिष्ट्य यांच्या नावातच आहे. बघा, या मंदिराजवळ हा एवढा मोठा वडाचं झाड आहे की प्रत्येक वाटेकरू, वाटसरू या झाडाच्या सावलीमध्ये विसावतो. आता आपण दर्शन घेऊया भगवान श्रीकृष्णांच्या अनोख्या रूपाचं. खूपच सुंदर अशी ही मूर्ती. भगवान श्रीकृष्णाच्या या सुंदर मूर्तीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्या मूर्तीच्या अवतीभोवती दशावतार अवतरलेले आहेत, दशावतार चित्रित केलेले आहेत.
आणि ही मूर्ती या मंदिराच्याच परिसरामध्ये पूर्वी शेत होतं, त्या शेताच्या जमिनीमध्ये पुरलेली होती. एका शेतकऱ्याला स्वप्नात दृष्टांत आला आणि त्याप्रमाणे त्याने खोदलं तेव्हा ही मूर्ती सापडलेली आहे. म्हणूनच ही मूर्ती इथे स्थापन केली आहे. श्री रणछोडराय मंदिरासोबतच इथे हनुमानाचं सुंदर मंदिर आहेच. तसंच महादेवाचं हे सुंदर मंदिर, इथे देखील मी जलाभिषेक केला आणि मग पुढील मंदिराकडे निघाले. याच मंदिर परिसरामध्ये ज्या स्थानावरती ही मूर्ती सापडलेली आहे त्या स्थानांवरती आता पादुका स्थापन केलेल्या आहेत. 1,00,000 मंत्रांनी अभिमंत्रित झालेल्या या पादुका आहेत, त्यामुळे इथलं व्हायब्रेशन अप्रतिम. या पाराच्या खाली बसल्याशिवाय जायचं नाही. मी बसली आहे. खूप छान वाटतंय, थंडगार सावली आहे, विसावा खूप कमाल. श्री दशावतार मंदिरापासून अवघ्या 5 पावलांवरती आहे श्री हरसिद्धी माता मंदिर. अगदी अप्रतिम असं मंदिर. आणि असंच हरसिद्धी मातेचं आणखीन एक सुंदर मंदिर आहे, ते राजपिपला या गावामध्ये. जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा करतात आणि उरलेल्या 2 दिवसांमध्ये आपण जवळपासची स्थानं पाहतो, त्यावेळेस राजपिपला जवळच्या हरसिद्धी मातेला अवश्य भेट द्या. खूपच सुंदर अशी ती दुर्मिळ मूर्ती आहे. हनुमानाचं मंदिर बघितलं, थोडंसं खाली आहे, त्यामुळे टायलिंग त्यांच्या आजूबाजूला केलेली आहे. श्री हरसिद्धी मातेच्या दर्शनाने खूप सारी ऊर्जा मिळाली आणि पुन्हा जोशात पुढे आले. आता आपण रामपुराच्या त्या टर्नवर आलो आहोत, म्हणजेच हा रामपुराचा नाका असंही म्हणावं. इथेच गाडी पार्किंग करतात आणि इथूनच काही परिक्रमावासी उतरून मग दर्शनाला पुढे जातात. त्यामुळे हा पारा महत्त्वाचा आहे. या रस्त्याने आपण आलो आणि आता या रस्त्याने आपण जाणार. आप बोलिए नर्मदे हर, नर्मदे हर. चलो, इथे हा फ्रूटचा स्टॉल आहे. ओके, यस, द्राक्ष, सफरचंद आणि हे. ओके, कितना? ओके. ग्रामीण जीवनाचा खूपच सुंदर असा जवळून अनुभव मी घेत होते. जय हो गौ माता. एकदम छान. जय feeling. श्रीकृष्ण. आता आपण आलो जुना रामपुरा गावात. नर्मदा मैयाच्या तीरावर राहणाऱ्या लोकांची मैयावर नितांत श्रद्धा आहे. अगदी नावाड्यांपासून ते नर्मदा मैयाच्या तीरावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वांची भावना हीच की नर्मदाबाई आमची जीवनदायिनी आहे. गावातील घरोघरी नळ योजना असतानाही बहुतेक जण पाणी पिण्यासाठी आवर्जून नर्मदा मैयाचेच जल भरतात. ज्यांच्या घरी 2 वेळच्या जेवणाची भ्रांत, तो सुद्धा अगदी नर्मदे हर बाबाजी, चाय पियो, भोजन प्रसादी पाव असे आग्रहपूर्वक विनंती करतोय. परिक्रमावासियांबद्दलचा आदर पाहून आपण आश्चर्यचकित नक्कीच होतो. किनाऱ्यावरून सकाळीच परिक्रमेला जाताना मंदिरात होणारा घंटानाद, जागोजागी आश्रमात होणारे स्वागत आणि अगदी छोट्या गावातून जाताना तटावरची संस्कृती पाहताना नर्मदा मैयाच्या सानिध्यात आपली परिक्रमा कधी पूर्ण होते हे समजते. जय श्रीराम, जय हनुमान. जय हो हो, बाबाजी. नीम करोली बाबांचं दर्शन झालं. खरंच. जय श्रीराम, जय हनुमान. जय हो बाबाजी, जय हो. मी आता व्हिडिओ एडिट करताना माझ्या हे लक्षात आलं की यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय आणि मग माझ्या लक्षात आले नीम करोली बाबा असे दिसतात. नर्मदे हर. जय श्रीकृष्ण. राधे राधे. बऱ्याच वेळा असंच होतं, अनेक दिव्य पुरुष देखील ही परिक्रमा करीत असतात, दिव्य शक्ती असतात. आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे, तशी नजर आपल्याकडे हवी. मी असं म्हणत नाही माझ्याकडे आहे, परंतु आपण जर भक्तिभावाने जर समोरच्याकडे पाहिलं ना तर प्रत्येकामध्ये आपल्याला मैया दिसते, प्रत्येकामध्ये या आपल्याला देव भेटतात. पारावरती लटकायची मजाच वेगळी असते. श्रुती, मी तुला मिस करते या पॉइंटवरती.
म्हणून याला रामपारा म्हणतात. रामपुरा. अशा या दक्षिण तटावरून जाताना हा सर्व डांबरी रस्ता आहे आणि जागोजागी नर्मदे हर असे म्हणून स्वागत होतं. गावातली काही मंडळी परिक्रमावासियांसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे, ताक अशी सेवा देतात. काही ठिकाणी तर आईस्क्रीम खायला मिळते. खरं तर मैया आपल्या भक्तांचे लाड पुरवित असते. एखाद्या परिक्रमावासियाच्या मनात काही खाण्याची इच्छा आली, एखादी चव आठवली की लगेच पुढच्या स्टॉलवरती तो पदार्थ तिथे असतो. आपल्याला समोर दिसतंय ते हे धनेश्वर महादेव मंदिर आणि इथेच आहेत श्री लोकेश्वर महादेव. हे बघा, हे एकदम शुद्ध तुपातली बेसनची मिठाई आहे. अप्रतिम चव होती. आपण आता मांगरोलच्याच या धनेश्वर महादेव मंदिरात येतोय. इथे श्री जानकीदास बापू यांचा श्री नर्मदा अन्नक्षेत्र, श्रीराम गौशाळा देखील आहे. फार फार प्राचीन काळापासून हे धनेश्वर महादेव मंदिर इथे आहे. धनेश्वर महादेव मंदिर म्हणजेच कुबेर देवाने स्थापन केलेले महादेव आहेत आणि याच्या समोरच्या बाजूला लोकेश्वर महादेव मंदिर आहे. कुबेर देवांनी या जागेमध्ये 100 वर्ष महादेवांची तपश्चर्या केली, होम हवन जाप केले. त्यामुळेच इथल्या महादेवांना धनेश्वर महादेव आणि धन कुबेर महादेव असं देखील म्हणतात. अख्ख्या भारतात केवळ याच स्थानावरती भगवान महादेवांची 2 मंदिरं एकमेकांसमोर आहेत. आता आपण पाहिलं ते धनेश्वर महादेव मंदिर आणि अगदी त्याच्या समोरच आहे श्री लोकेश्वर महादेव मंदिर. या मंदिराबाबतची कथा अशी की महादेवांनी एका राक्षसाला त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वर मागायला सांगितला. तेव्हा त्या राक्षसांनी मी ज्या कुणाच्या मस्तकावर हात ठेवीन तो क्षणात भस्म होईल असा वर मागितला. महादेवांनी त्याला तसा वर देताच तर क्षणी त्या राक्षसाने, त्या भस्मासुराने महादेवांच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी तो पुढे सरसावला. हे पाहताच महादेवांनी तिथून पळ काढला आणि त्याच्यापासून दूर लपण्याकरिता ते या स्थानावर आले आणि इथे ते लपले होते. म्हणूनच या जागेमध्ये लोकेश्वर महादेव नावाने या महादेवांचं मंदिर झालंय आणि हे मंदिर अति प्राचीन असं आहे. पार्वती माता जेव्हा महादेवांना इथे नेण्यासाठी आल्या तेव्हा त्यांच्या जटा विस्कटलेल्या होत्या. जटांना नीट करता करता त्या जटांमधून घाम खाली पडला. त्यावेळेस इथे झटेश्वर महादेवांची निर्मिती झाली आणि मग त्यांना आपल्यासोबत कैलासाला नेत असताना पार्वती मातेने याच पिंपळाच्या वृक्षाखाली कमंडलेश्वर महादेवांची स्वतःच्या हाताने स्थापना केली आहे. या आश्रमामध्ये एक अक्षय वड देखील आहे, कारण या वडाच्या पारंब्या वरून थेट जमिनीपर्यंत पोहोचतायत आणि पुन्हा तिथेच पुनरुज्जीवित होत आहेत, रुजतायत आणि नवीन वृक्ष तयार होत आहेत. त्यामुळेच हा अक्षय वड झालेला आहे. आणि या वडाच्या पारंब्यांमध्ये गणपतीची मूर्ती साकार होत आहे. त्यामुळेच या वडाला गणेश अक्षय वड असं म्हणतात. इथला श्री नर्मदा अन्नक्षेत्र आणि हा संपूर्ण परिसर खूपच सुंदर आहे. आपण आता राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. या परिसरातून चालताना सतत कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि स्तोत्र मंत्रांचा उच्चार आपल्या कानावर पडल्यामुळेच एकदम सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. खूपच सुंदर वाटतं, इथून जाऊशी वाटत नाही. या अन्नक्षेत्राची सुरुवात दादागुरु जयरामदासजी तपसी बाबा यांनी केलेली आहे. ते या जागेमध्ये 1934ला आले आणि तेव्हापासून त्यांनी या जागेमध्ये येणाऱ्या परिक्रमावासियांची सेवा, तसंच साधू संत महंतांसाठी भोजन भंडार, गौसेवा सुरू केलेली आहे आणि तेव्हापासून ते आजतागायत ही सेवा अशीच अखंड सुरू आहे. इथेच खूप सुंदर असा राम दरबार आहे आणि त्या राम दरबारामधली मूर्ती खूपच सुंदर आहे. तुम्हाला आता मी दर्शन घडवते. त्याआधी आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊया. नर्मदा मातेचं सर्वात पहिलं मंदिर हे या अन्नक्षेत्रामध्ये झालेलं आहे आणि इथे जिथे राम आहेत तिथे हनुमान आलेच. जय श्रीराम, जय जय हनुमान.
या अन्नक्षेत्राचे महंत जसजसे बदललेत, परंतु हे सर्वात पहिले महंत दादागुरु जयरामदासजी तपसी बाबा. आणि या जयरामदासजी बाबांनीच तपसी बाबांनीच 1942मध्ये या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत या परिक्रमेचा महावृक्ष झालेला आहे. अजूनही ही परिक्रमा अशीच यशस्वीरित्या चालू आहे. हे श्री जानकीदासजी बापू सध्या हे या अन्नक्षेत्राचे महंत आहेत. हे सर्व हा कारभार पाहतात आणि आलेल्या परिक्रमावासियांची सेवा करतात. या महिला राम इथे सर्व सीताराम. देखभाल करतात. जय सियाराम. श्रीराम दरबारातल्या मूर्तीची स्थापना तपसी बाबांनी 1957ला केली आणि या मूर्तीचं एक वेगळेपण आहे. सीता स्वयंवराच्या वेळेत श्रीरामांनी आपल्या हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला आहे आणि हा तो वेगळेपण या मूर्तीमध्ये उतरलेला आहे. चला तर आता आपण पुढची परिक्रमा सुरुवात करूया. तुम्ही कधी या जागेमध्ये आलात, धनेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं की या राम गौशालामध्ये अवश्य या. खूपच सकारात्मक ऊर्जा आला इथे की इथून मिळते. ही रास्पबेरी आईस्क्रीम घ्या. उन्हामध्ये गरम गरम उन्हामध्ये थंड थंड आईस्क्रीम. मी तुम्हाला म्हटलं ना की इथे गाडीने परिक्रमा करता येते. तर या आता आपण गाड्या पाहतो, यातून परिक्रमावासी असे गाडीतून बसून आरामात परिक्रमा करतायत. म्हणजे आरामात म्हणजे काय की ज्यांना चालता येत नाही आहे, वयोवृद्ध लोक आहेत, ते देखील या परिक्रमेचा आनंद घेऊ शकत आहेत. आईस्क्रीम सरबत सगळं खात आली. मिठाई खाल्ली आहे. 2 मिठाई बांधून घेतली आहेत प्रवासासाठी. ओहो, आता एक्झॅक्ट 16 किलोमीटर झालेलं आहे अंतर. खेलो खेलो खेलो. हा. नर्मदे हर. अगं गोड बाय. आता आपण मांगरोलच्या श्री मंगलेश्वर महादेव मंदिरात जात आहोत. श्री मंगलेश्वर महादेवाची महिमा खूप जगप्रसिद्ध आहे, कारण या मंगलेश्वर महादेवांची स्थापना स्वतः मंगळदेवांनी आपल्या करकमलांनी केलेली आहे. इथे श्री गणेशाची ही प्रतिमा आपण दर्शन घेऊया. ओम गणपतये नमः. हे आहेत श्री मंगलेश्वर महादेव. असं म्हणतात की श्री मंगलेश्वर महादेवांची स्थापना स्वतः मंगळदेवांनी केलेली असल्यामुळे इथे येऊन पूजा अर्चना केल्यास त्याचं खूप सुंदर फळ मिळतं. आपल्या पत्रिकेमधले ग्रहदोष असतील, मंगळदोष असतील तर ते दूर होऊन आपली कामं होतात. लग्नांमध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होतात. आणि त्याकरिता अनेक परिक्रमावासी या मंगलेश्वर महादेवांच्या इथे निवासाची सोय आहे, तिथे निवास करतात आणि मंगळदेवाची पूजा करून मग पुढे आपली परिक्रमा चालू ठेवतात. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. या गावातील महिलांनी स्वयंरोजगार चालू केलेला आहे. जर तुम्ही ते दर्शनाला आलात तर या धूप स्टिक घेऊन त्या महिलांना थोडं सहकार्य करा. याच मंदिराच्या समोरच्या बाजूला श्री नर्मदेश्वर महादेवांचं सुंदर मंदिर आहे. तिथे देखील मी माझ्याकडच्या जलाने थोडा जलाभिषेक करते. एकदम सकारात्मक ऊर्जा या मंदिरात जाणवते. आणि तुम्ही बघा ना, पार्वती मातेला किती सुंदर साडी अशी नेसलेली आहे. किती छान वाटत होतं दर्शन घेताना. या काकांचा ग्रुप काय बरं पाहतायत या झाडांमध्ये बघण्यासाठी मी थांबले. अच्छा, गणेशजी काय
ओके ओके जो आप गणेश जी हैं ऐसा देखोगे तो गणेश जी ही लगेगा। हा गणेशजी आहे सही ठिकाणी असे कचऱ्यासाठी डबे ठेवलेले आहेत त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे. तिथे तिथे आपले वेफर्सचे रॅपर्स वगैरे न टाकता कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाकला पाहिजे. मांगरोलच्या थोडं पुढे आलं की एक मॅन्डेटरी स्टॉप आहे. म्हणजे या टर्नवरती आलो, या नाक्यावरती आलो की मग इथे एक आईस्क्रीम इथून जायचं म्हणजे इथून आपल्याला हनुमान मंदिर लागणार आहे. तिथे आईस्क्रीम खाऊनच मी पुढे जाणार. तर आता आपण आईस्क्रीम घेऊया. इथून थोडं पुढे गेलं की एक रस्ता पोलच्या इथे जायला वळतो. पोलच्याला निळकंठ धाम म्हणून खूप मोठं मंदिर झालेलं आहे आणि छोटी छोटी करत अनेक मंदिरं त्या एकाच मंदिरात स्थापित आहेत आणि खूप सुंदर दृश्य संकल्पना आहे. आपण बरेचसे सेल्फीज घेतो, व्हिडिओज घेतो, पण तिथे फक्त 4 तास आपल्याजवळ हवे असतात. परिक्रमा झाले की तुम्ही जाऊ शकता. अशी ठिकठिकाणी आईस्क्रीम वेफरची दुकानं रस्त्याने खूप झालेली आहेत. त्यामुळे आता मला भीतीच वाटते की सगळीकडे आता प्रदूषणच होत राहणार आहे की काय. थोडंसं कमर्शियल रूप या परिक्रमेला येऊ लागले की काय असं वाटतंय. आता एक्झॅक्ट 11:30 वाजलेले आहेत. 11:30चं ऊन चढत चाललंय. बघा ऊन केवढं आहे आणि रस्ता एकदम तापलेला आहे गरमागरम. पण मी आईस्क्रीम सरबत असं काय काय खात खात येते. मस्त मजा आणि छान वाटतं असं परिक्रमेमध्ये चालायचं. थोडं ऊन खूप जास्त झालंय म्हणूनच लवकर निघायचं. एकदम प्रखर ऊन मिळत नाही. आता तरी बरं आहे पण अजून 1-2 तासांनी तिथे जास्त ऊन असेल. हा मग काय तुम्ही कुठे ठाण्यामध्येच का? हे बघा हे ठाण्यातले सर्व भेटलेले आहेत. कोलशे रोड आणि कुठे कुठे अजून हा संभाजीनगर वरून आलेले आहेत. आणि अजून एक काका चाळीसगाव कुडाळ. अच्छा आणि मी ठाणे. बघा सगळे इथे कुठल्या कुठल्या कोपऱ्यातली लोक, मालवण झालं, औरंगाबाद झालं, ठाणे झालं, सगळे एकत्र भेटले. अरे आज खिचडी प्रसाद नाहीये. खूप सुंदर असते इथे बोलशी. इथे खूप सुंदर अशी खिचडी मिळते. श्री रामकृष्ण सेवा आश्रम आज नाहीये. बहुतेक हळूहळू ते सुरू करतील खिचडी प्रसाद. श्री उदासीन बाबा आश्रम यांच्याकडे छास सेवा आहे. इथेच मोफत आईस्क्रीम वाटप देखील करण्यात येतं. आज इथे छास आहे. थोड्या वेळाने बहुतेक आईस्क्रीम देतील. छास वॉटरमेलन सेवा आणि त्याचबरोबर सेवा आहे. इथे उसाचा रस देखील देत होते. किती पाहिजे तेवढा उसाचा रस प्या. बापरे मी तर खूप खाल्ल्या. 3-4 फोडी खाल्ल्या मी पोट भरून. मला इतकं बरं वाटलं. नर्मदे हर. चलो मीनू अभी कैसा हंस रहा था कृष्ण भगवान जैसा. हाँ किशन कन्हैया लाल की जय. अरे वाह हाँ ब्लॉगर हूँ. कितना अच्छा एकदम से हंस रहा था. हंसो खाओ 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 खाओ. वाह वाह वाह. मेरा चैनल सखी सुने ना इसके लिए खास कछुआ लेके वाव मस्त. एक फॅमिली या कासवाला घेऊन आलेली आणि ह्या कासवाचं हे 3रं वर्ष आहे परिक्रमा करण्याचं. म्हणजे किती भाग्यवान हे कासव. मेरा नाम दृष्टि कोठारी है. मैं सूरत से आई हूँ सब फैमिली के साथ. कछुआ का भी साथ में लेके आई. अच्छा 3 वो साल का है मेरा कछुआ. हाँ अच्छा मेरा साथी है. उसने भी 3 बार किया हाँ उसने परिक्रमा. 3 बार किया. ये सब कोठारी परिवार है. हाँ सब कोठारी परिवार. वाह वाह वाह.
चलो, सबसे मिलके बहुत अच्छा लगा. नर्मदे हर नर्मदे हाँ. हा आहे तपोवन आश्रम. तपोवन आश्रमामध्ये राहण्यासाठी दूरहून अनेक लोक इथे येत असतात आणि तपोवन आश्रमामध्ये खरंच निसर्गाचं एक अद्भुत रसायन आहे. म्हणजे इतकी शांतता आणि सौंदर्य आहे. खूप आवडतं मला इथे. तपोवन आश्रमाच्याच गेटवरती छास सेवा देण्यात येते, परंतु आता आतमध्ये भोजन सेवा चालू आहे, त्यामुळे इथली छास सेवा बंद करून आतमध्ये भोजन सेवेसाठी सर्वांना बोलवत आहेत. तपोवन आश्रमामध्ये परमपूज्य स्वामी पूर्णानंद सरस्वती महाराज हे खिडकीतून दर्शन देत असतात. इथे त्यांचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होत असते आणि आता आपण जात आहोत हे भोजन सेवा जिथे चालू आहे तिथे, कारण इथूनच पुढे साईबाबांचं एक मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे गाईचा सुंदर गोठा आहे. सीताराम सीताराम. राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम. सीताराम सीताराम सीताराम. राधे श्याम 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 राधे श्याम. सीताराम 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 सीताराम. राधे श्याम. तपोवन आश्रमामध्ये खूप सुंदर शिस्त पाळली जाते. इथेच बसण्यासाठी, निवांत विश्राम करण्यासाठी एक छान सोय आहे. आपण आता गाईचा गोठा पाहतोय. सध्या सर्व गायी ऊन खूप असल्यामुळे सावलीमध्ये विश्राम घेत आहेत. इथे कुणा एकाची समाधी आहे. मला इथे नाव लिहिले दिसले नाही आहे, परंतु इथे बसू नका असं लिहिलं होतं, म्हणजे हे नक्कीच समाधीस्थळच असावं. आणि इथेच दत्त महाराजांचं सुंदर छोटं मंदिर आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. इथेच एक घाट आहे, म्हणजे आपण नर्मदा नदीवर स्नान करायचं असेल तर इथे जाऊ शकतो, कारण का इथे अडवायला कोणीच नाही आहे. इतकी सुंदर सुंदर कमळ आहेत ना. वाव. हे आश्रम, ही झाडं, आंब्याची झाडं, फळा फुलांची झाडं, चिमण्यांचा किलबिलाट. हे साईबाबांचं एक मंदिर आहे. सबका मालिक एक. ओम साईराम. सध्या मंदिर बंद असल्याने इथल्या शिवपिंडीवरती मला जवळच्या नर्मदा मैयाच्या जलाने अभिषेक करता येणार नाहीये. जय नर्मदे. दुपारची वेळ झाल्याने मी इथेच भोजन करायचं ठरवलं आणि याची कृपा आहे. वाव, आमरस आहे आज. सुंदरसा प्रसाद घेऊन मी इथे वाटेमध्ये श्री हनुमान मंदिरामध्ये येऊन पोहोचलेले आहे. हनुमान मंदिरामध्ये दरवर्षी खाऊचा प्रसाद दिला जातो. मागच्या वर्षी मला कैरी खायची इच्छा झालेली होती, का कुणास ठाऊक, पण मला हनुमान मंदिरामध्ये कापलेल्या कैरीचा प्रसाद मिळाला. इथे खाऊ, गोळ्या, तसंच ताक, केळी, फळं असा प्रसाद असतो. याच मंदिरात मला एक विलक्षण अनुभव आला आहे. हनुमानांचं दर्शन घेऊन मी तिथेच हनुमान चालीसा वाचायची म्हणून खाली बसले आणि अचानक माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यामध्ये दुखू लागलं. मला बहुतेक क्रॅम्प आला होता. मी उभी राहिले तर मला चालता येईना, तर कसं बसं चालत मी तिथल्या सिमेंटच्या बाकड्यांवर येऊन बसले आणि ऐक असं कणताच एक महिला माझ्या शेजारी आली. तिने विचारलं काय होतंय. म्हटलं माझ्या गुडघ्यामध्ये दुखतंय हो. मग ती म्हणते थांबा चप्पल काढा मी बघते. म्हटलं नको नको, मला असं एकदम संकोचल्यासारखं झालं की यांना कसं काय हात लावून देऊ मी पायाला. मग ते म्हटलं काही नाही मी बघते, आणि त्यांनी माझा उजव्या पायाचा तळवा त्यांच्या एका हातात आणि एक हात गुडघ्यावर ठेवला आणि मला असं स्ट्रेचिंगचा व्यायाम दिला आणि म्हटले बघा तुम्हाला तर बरं वाटेल. म्हटलं नाही हो अजून होते.
ते म्हटले थांबा तुम्ही ताक प्या, ताक प्यायल्याने तुम्हाला फ्रेश वाटेल बघा. त्यांनी मला ताक दिलं आणि मी ते एक घोट प्यायले आणि माझं दुसऱ्या बाजूला लक्ष गेलं की एक अंध व्यक्ती परिक्रमा करतोय. मी त्यांचं नाव विचारलं आणि क्षणात मी या बाजूला पाहिलं की या ताईंना आपण आता थँक्स म्हणूया, त्यांनी मदत केली. परंतु त्या तिथे नव्हत्या, गायब होत्या. आणि मला असं मैयाने एक चमत्कारच केलेला आहे माझ्यासाठी तरी, कारण का मैया आपल्या भक्तांसाठी जेव्हा त्यांना काही त्रास होतोय, खुपतंय, दुखतंय, तेव्हा ही मैया अशीच धावत येत असते आणि हा त्रास दूर करत असते. हेच नाही तर अगणित असे चमत्कार मैया आपल्या या परिक्रमा मार्गामध्ये आपल्याला दाखवत. परंतु आपण काय करतोय, आपण इथे येतो आणि आपल्यातले काही जण इथे रॅपर्स, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे फेकतात. तर आपण हा संपूर्ण किनारा प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व आपला कचरा आपल्या जवळ गोळा करा आणि केवळ पिकनिक म्हणून तुम्ही इथे येऊ नका. कुणीतरी येतंय की बाबा चला आपण पण बघूया परिक्रमा करून काय अनुभव आहे, यासाठी येऊ नका. तर तुम्ही भक्तिभावाने या, तेव्हा तुम्हाला मैया स्वतः दर्शन देईल. आज माझी तेवढी पात्रता नाही की मैयाने साक्षात तिचं मूळ रूपाचं दर्शन द्यावं, पण एका व्यक्तीच्या रूपात तिने मला दर्शन दिलं असं मी मानते. आणि इथेच थोडेसे विसावले होते तर मला अतिशय एक प्रसन्न व्यक्तिमत्व भेटलंय आणि मला खरंच त्यांच्याकडून म्हणजे मोटिवेट व्हायला झालंय. का ते तुम्हाला आता समजेल. नमस्कार, माझं नाव विनायक धूत, नर्मदे हर. मी पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं आहे आणि ॲज अ बँकर म्हणून मागच्या 12 वर्षापासून जॉब करतो आहे. आणि मी पर्सन विथ डिसेबिलिटी अपंगांचे कोर्स केले आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करतो. मी नर्मदेवर अनेक पुस्तकं वाचली, अनुभव ऐकले. भारती ठाकूर यांचं एज्युकेशनबद्दलचं पुस्तक वाचलं, त्यांचं काम वाचलं आणि मला ही परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळाली. मी काल संकल्प घेतला आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून परिक्रमेला सुरुवात केली. मी पूर्णतः अंध आहे, जन्मतः मला दोन्ही डोळ्यांनी काही दिसत नाही. आत्तापर्यंत जवळपास मी 18 किमीचा प्रवास केला, परंतु हा प्रवास करताना मला कुठेच थकवा जाणवला नाही, काहीच त्रास झाला नाही. नर्मदे हर हा मंत्र म्हटल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते, खूप छान प्रसन्न वाटतं आहे. आणि आत्तापर्यंत ही परिक्रमा माझी खूप छान आणि सुंदर झाली. असं अजिबात वाटत नव्हतं की ही मी परिक्रमा करू शकतो, परंतु नर्मदेच्या किनारी एक वेगळा उत्साह आणि एनर्जी जाणवते आणि त्यातनं आत्तापर्यंत माझा ह्या परिक्रमेचा प्रवास पूर्ण झाला. ही माझी पहिलीच परिक्रमा आहे. तर आत्तापर्यंत परिक्रमा करताना मी अनेक छोटी मुलं पाहिली की जी नर्मदे हर म्हणतात आणि अनेक जण त्यांना 1-2 रुपये देतात किंवा खाऊ देतात. परंतु आपल्या देशामध्ये शिक्षणाची वाईट परिस्थिती आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. मी आज अंध अपंगांसाठी काम करताना बघतो की आज भारतामध्ये ब्रेलमध्ये फक्त 1% साक्षरता आहे आणि अपंगांची 30 ते 40% साक्षरता आहे. तर नर्मदा किनारी आपण नर्मदेला शंकरची देवी मानतो आणि मार्कंडे ऋषींनी ही पहिल्यांदा परिक्रमा केली. तर यातनं आपल्याला ज्ञान आणि सरस्वती ही विद्यार्थ्यांना द्यायची आहे. तर शिक्षणावर काम करण्याची प्रेरणा इथून मला जाणवते. वा वा, खूप छान. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी यांच्याशी संवाद केल्यावर आणि मैयाच्या आशीर्वादाने माझं पायाचं दुखणं कुठल्या कुठे गायब झालंय. आता आपण श्री रामानंद स्वामी आश्रमाकडे जातोय, पण तिथे जाण्याआधी इथे श्री गोपालेश्वर महादेव मंदिर लागले. या मंदिराचा इतिहास फार जुना आहे आणि या मंदिराचे जे मुख्य पुजारी आहेत त्यांना स्वप्नामध्ये महादेवांनी दृष्टांत दिला आणि मला इथून बाहेर काढ असं सांगितलं. त्याप्रमाणे इथे खोदलं असता पंड्या गुरुजींना याच जागेमध्ये ही महादेवांची मूर्ती मिळालेली आहे. या महादेवांची मूर्ती ही कामधेनू गायीच्या नाभीतून निर्माण झालेली आहे आणि कामधेनू गायीने संकल्प केला होता की जेव्हा मला पुत्र प्राप्त होईल तेव्हा मी शिवपिंडीवरती माझ्या दुधाची धार सोडेन. त्याप्रमाणेच इथे मकर संक्रांतीच्या रात्री बरोबर 12 नंतर जेव्हा मंदिराचे दार बंद असतात तेव्हा कामधेनू गाय स्वतः इथे प्रकटते आणि आपल्या दुधाची धार या पिंडीवरती सोडते. आणि सकाळी जेव्हा दार उघडलं जातं तेव्हा इथे पूजा केलेली असते आणि पिंडीवरती दुधाची धार वाहून गेलेली असते. आणि हे सगळं दृश्य पाहून खरंच या स्थानाचं महत्त्व इथे अधोरेखित होत आहे. गोपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने निपुत्रिकांना देखील पुत्रप्राप्ती होते आणि जर तुमच्या कुटुंबातील एकच व्यक्ती इथे येऊन दर्शन घेत असेल
तरी देखील या दर्शनाचा लाभ संपूर्ण परिवाराला होतो. मंदिरात दर्शन घेतलं की इथूनच एक शॉर्टकट आहे या रस्त्यावर यायला. इथे सीताराम बापू आश्रमाद्वारा भोजन सुविधा दिलेली आहे. मोफत भोजन सुविधा असते आणि श्री रामानंद स्वामी संत आश्रम त्याच्या समोरच खास महिला संतांसाठी इथे आश्रम दिलाय. इथे समोरच श्री अभिरामेश्वर घाट आहे. या घाटावरून आपण नर्मदा मैयाच्या किनारी जाऊन स्नान करू शकतो. इथे सध्या पोलिसी पहारा आहे, कुणालाच पुढे जाऊ देत नाही. तर इथून आतमध्ये आपण जातोय. हे प्रमुख प्रवेशद्वार. आश्रमात खूप सुंदर वातावरण आहे, आता तुम्ही पाहालच. इथेच आपल्याला पहिल्या मजल्यावरती सुंदरसं रामाचं मंदिर आहे आणि पारद शिवलिंग आहेत. पारदापासून बनवलेलं शिवलिंग अतिशय पावन असं हे शिवलिंग. त्याचं आपण दर्शन घेऊ. आलेत का? तपोवन आश्रम आणि या रामानंद आश्रमांमध्ये मोर आहेत. आणि पहाटेच्या वेळेस जेव्हा आपण त्या किनाऱ्यावर होतो तेव्हा इथल्या मोरांचा आवाज त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत होता. खूपच मधुर असं वातावरण होतं. आम्हाला मोर दिसलेले नाही आहेत कारण दुपारची वेळ आहे, ऊन आहे. ओहो, आपली इथे येण्याची वेळ बहुतेक चुकली आहे. कारण 1 ते 2:30पर्यंत या मंदिराच्या गाभाऱ्याचे दरवाजे बंद असतात. आपण इथे विश्रांती घेऊ शकतो, परंतु आता मला थोडा पुढचा मार्ग उन्हातून करायचा आहे, त्यामुळे आता जरा मी घाईघाई करते. इथून दारातून थोडंसं दर्शन होतंय बघा पारदेश्वर महादेवांचं. परमपूज्य संत रामानंद स्वामी यांना शतशः नमन. आता श्री रामचरित मानस पाठ चालू आहेत. श्रीराम आणि सीता मातेचं असं सुंदर दर्शन आपल्याला इथे होतं. पुन्हा दर्शन घ्या श्री रामांचं सीता मातेसह सुंदरसं दर्शन. यावेळेस नाही, परंतु मागील उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा 2025च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीरामांचं, सीतामातेचं आणि इथल्या 2 देवींचं सुंदर दर्शन झालेलं आहे. पहिले गेलो व्हिडिओ नक्की बघा. श्री रामानंद स्वामी आश्रम आणि तिथून मग नंतर आपल्याला वळायचं आहे या बाजूला. कारण काही जण डायरेक्ट असे जातात, असं न जाता इथून या आणि या मार्गाने जा आणि मग नंतर हा आश्रम, कारण का हा शेवटचा आश्रम आहे, इथून रिटर्न फिरता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी श्री सीताराम बापूंची आश्रमं आहेत. त्यांद्वारा
अनेक परिक्रमा वासियांचीच नव्हे तर महंत संतांची सेवा करण्यात येते आणि अगदी मोफत ही सर्व सेवा असते, भोजन प्रसादी असते. इथे खोडियार माताजींचं सुंदरसं मंदिर आहे. सद्गुरू परमपूज्य श्री सीताराम बापूजींचं आपण दर्शन घेत आहोत. जय श्रीराम, जय हनुमान, नमो नमः. आणि इथेच खूप सुंदरसं असं श्री हनुमंताचं दर्शन आपण घेत आहोत. वा वा. एका हातामध्ये पर्वत उचललेला आहे, संजीवनी पर्वत घेऊन जातानाची ही मुद्रा. उत्तरवाहिनी परिक्रमा करत असताना या सीताराम बापू आश्रमामध्ये येऊन अनेक परिक्रमावासी भोजन घेतात आणि निवांत विश्राम करतात, कारण का आता दुपारचं ऊन खूप असतं. थोडं 1-2 तासांनी ते पुढील मार्गक्रमण करणार आहेत. मिक्सची भाकरी पण आहे, गाठी आणि बुंदी असा इथे प्रसाद. खूप प्रेमाने हे सर्व इथे जेवण वाढत असतात, आपुलकी असते. आता आपण मैयाच्या किनाऱ्यावरून वाटचाल सुरू करत आहोत. पूर्ण चेहरा, टोपी, हात सर्व असं पॅक केलेले आहे, जेणेकरून सनबर्न होणार नाही, कारण मागील वर्षीचा माझा अनुभव थोडा विचित्र होता. आता पूर्ण तयारीत आली आहे मी. इथे भरपूर प्रमाणात छोट्या छोट्या मगरी देखील आहेत, मोठ्या मगरी आहेत. त्यामुळेच इथल्या किनाऱ्यावर कुणालाही जाऊ देत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर तयारीत येत असाल की मी आता किनाऱ्यावरच अंघोळ करेल, तर ते शक्यच नाही आहे. इथे पोलिसी पहारा दिसतोय, ते इथून पुढे कुणाला जाऊन देत नाही. फार कडक नियम त्यांनी यावर्षी लागू केलेले आहेत आणि या किनाऱ्यापासून पुढपर्यंत पूर्ण बॅरियर टाकले. पण येत आहेत सर्व वयस्कर, पण त्या किती उत्साहामध्ये येत आहेत बघा. करणार, परिक्रमा पूर्ण करणारच. आणि मैया ही परिक्रमा पूर्ण करून घेते. बघा, इथे पोलीस बसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पाण्यात जाता येत नाही. अंघोळीचा प्रश्नच नाही आता इथे. कडक आहे एकदम. आणि पूर्ण बॅरिकेड लावल्यामुळे तर कोणी ओलांडून जाणार नाहीच. हा रस्ता बघा, आपल्या वरवर कमी दिसतोय, पण प्रत्यक्ष चालताना फार मोठा वाटायला लागतो. असं तर वाटतं हे समोरच तर आहे, पण आता बघूया यावेळेस कसं वाटतंय. बघा, असं दगडातून रस्ता आहे. निम्मा रस्ता तर पार झालेला आहे. तर समोर दिसतोय तो तिलकवाडा आणि त्याच्या अलीकडचा हा ब्रिज. तर एवढं अंतरच क्रॉस करायचं आहे. त्या पायऱ्या चढायच्यात. होईल आता थोडंसंच अंतर आहे. मैयाच्या प्रवाहाचा रंग बघा ना, किती निळसर छटा आली आहे. इतका मोहक हा रंग दिसतोय. पण काही लोक जवळ गेलेली आहेत, पण मी नाही जाते, कारण ऊनही खूप आलेलं आहे. ती टॉयलेट बाथरूमची सोय आहे आणि शिवाय महिलांसाठी शॉवरची सोय देखील केली आहे. इथलंच नर्मदेचं पाणी शॉवरमार्फत या इथे सोडलं गेलं आहे, जेणेकरून महिलांना काठावर जाऊन अंघोळ न करता येईल. महिलाच नाही तर पुरुषांसाठी देखील काठामध्ये न जाता इथे शॉवरमार्फतच अंघोळीची सुविधा केली आहे, कारण पाण्यामध्ये मगरींचं भय आहे. इथे असे हे शॉवर लावलेले आहेत. तर या तीरावरच्या ब्रिजच्या अलीकडचा हा विश्रांती पॉईंट आहे. इथे आपण थोडं विश्रांती घेऊन मग या ब्रिज क्रॉस करायला ते खास जाऊ मेडिकल शकतो. कॅम्प ठेवलेला आहे. कुणाला काही प्रॉब्लेम आला तर मग इथे चेकअप करू शकतात. पाय मुरगळला अथवा काहीही. माझ्यासाठी मैयाच डॉक्टर बनून आलेली. आणि औषधं देते. नर्मदेवर
आणि खास इथे खाटा टाकलेल्या आहेत, विश्राम करण्यासाठी खाटा आहेत आणि इथे वर छान फॅन लावलेत. आपण थोडा वेळ इथे बसूयाच. आता हा आपला शेवटचा टप्पा आहे. इथून पुढे ब्रिज आहे आणि तो ब्रिज क्रॉस केल्यावर आपण मारुतीधामला जाणाऱ्या पायऱ्या चढणार आहोत. पायऱ्या चढून तिथल्या श्री रामेश्वर महादेवांच्या मंदिरात पोहोचलो की मग आपली परिक्रमा संपूर्ण होणार आहे. इथे येताना एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याजवळ जर बॅग घेतली असेल तर त्या बॅगेमध्ये जास्त सामान ठेवू नका. मला लागणाऱ्या काही गोष्टी होत्या, मोबाईलचा स्टँड होता, माईकचा पाऊच होता, पाण्याची बॉटल मी घेतलेली होती. खरं तर ती नाही घेतली तरी चालेल, कारण का वाटेमध्ये ठिकठिकाणी पाण्याची सोय आहे आणि पाणी खूप स्वच्छ सुंदर आहे. आणि आणखीन एक बॉटल असते, ती इथल्या नर्मदा मैयाचं जल भरून घेतो आपण आणि ते रामपुराच्या तीरावरच्या सर्व मंदिरांच्या पिंडींवरती जलाभिषेक करायचा असतो, म्हणून मग त्या बॉटलचंही वजन येतं. ते देखील तुम्ही अर्धी बॉटल भरली तरी चालतं. प्रत्येक पिंडीवरती थोडं थोडं पाणी जरी आपण घेतलं. प्रत्येक मंदिरामध्ये कलश आपल्याला भेटतो. तांब्याच्या कलशामध्ये आपल्या जवळच्या बॉटलमधून थोडंसं पाणी ओतायचं आणि त्यातनी जलाभिषेक करायचा. त्यामुळे अर्धी बॉटल पण पुरेशी होऊन जाते. तेवढंच जल सोबत घ्या. आणि घरी नेण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर या तीरावर पोहोचल्यावरती इथून आपण आणखीन जल भरून घरी नेऊ शकतो. तर हे बघा, इथे समोर आता तुम्हाला मी दाखवलं तिलकवाडा दिसतोय. बोलता बोलता मी ब्रिज क्रॉस करून पण आले आणि इथे आता मैयाची सुंदरशी मूर्ती आहे. तिथे मी माझ्या जवळच्या फुलांनी थोडीशी सजावट केली आणि मैयाचं दर्शन घेऊन, तिचा आशीर्वाद घेऊन मी आता या ब्रिज क्रॉस करून आल्यावर मारुतीधामला जाणाऱ्या पायऱ्या चढत आहे. इथे देखील स्नान करण्यासाठी खूप छान सोय आहे. जर तुम्हाला परिक्रमा करताना स्नान करायचे असेल तर इथे देखील तुम्ही करू शकतात आणि मग पुढच्या मार्गाला तुम्ही जाऊ शकतात. जर तुम्ही स्नान करणार असाल तर तुम्ही ज्या कपड्यांवर स्नान केली त्याच कपड्यांबरोबर, ओले कपड्यांबरोबर तुम्ही इथून चालत जाऊ शकतात. चालता चालता कपडे थोडे सुकतातही आणि उन्हाचाही त्रास तेवढा लागत नाही. किंवा मग तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर एक जोड कपडे देखील तुमच्या बॅगमध्ये असू द्या. टॉर्च नाही घेतला सोबत तरी चालेल, कारण पहाटे जरी अंधार असला तरी ठिकठिकाणी स्ट्रीट लॅम्प लावलेले आहेत, त्यामुळे टॉर्चची खरंच गरज लागत नाही. त्याने उगाचच वजन वाढतं. ब्रिजवरून सरळ जाणारा रस्ता हा शंकरबाबा मठांच्या इकडून मग तिलकवाड्याच्या गावातून तिलकेश्वर महादेव वगैरे करून तो मारुतीधामला येतो. आणि मी आता थेट मारुतीधामला जाणाऱ्या पायऱ्यांचा विकल्प चॉईस केला आहे, कारण का मला थेट मारुतीधामलाच जायचं आहे. कारण मी सकाळी जाताना सर्व मंदिरांमध्ये दर्शन घेतलं होतं. परिक्रमेला येताना फक्त एवढंच भान ठेवायचं की आपल्यातर्फे कुठेही रॅपर, कचरा फेकला गेला नाही पाहिजे. तो तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये गोळा करा. आणि मैयाची सेवा यातच आहे. तुम्ही इथे येणार, परिक्रमा करणार आणि कचराही इथेच टाकणार आणि जाणार. मग त्यामध्ये तुम्ही काय पुण्य कमवणार आहात, त्यामध्ये काय साध्य होणार आहे. त्यामुळे याची काळजी घ्या. पर्यावरणाचंही संरक्षण करणं आपल्या हातामध्ये आहे. हे मैयाचं सुंदरसं स्थळ असंच सुंदर राहावं याकरिता आपण आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. जर कोणी कचरा टाकत असेल तर तुम्ही त्यांना तसं समजावून सांगा. एवढं चालत आल्यानंतर थोडीशी धाप लागलेली आहे, परंतु आता हा जिना जास्त काही राहिलेला नाही आहे. कारण आधी हा फार उंचवटा वाटत होता, पायऱ्याही नीट कोरलेल्या नव्हत्या आणि आता इथे छानशा पायऱ्या झालेल्या आहेत. यापूर्वी इथून असा घसरता रस्ता होता, तो चढत चढत जाताना जास्त धाप लागायची आणि आता इथे पायऱ्या केल्यामुळे आणि इथे साईडला आपण या दांड्यांना पकडून चालतो तेव्हा जास्त धाप लागत नाहीये. आश्रमात आल्यावर मी पेडोमीटर चेक केलेलं आहे. मी किती स्टेप्स चालली आहे, 32,759 आणि टोटल किलोमीटर झालेलं आहे 26 किलोमीटर. त्यामध्ये मी 1 किलोमीटर इथे तिथे जर जास्त चालली असेल कुठे तर एकूण 25 किलोमीटर इतक्या अंतराची उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा माझी या तिलकवाड्याच्या मारुतीधाम आश्रमात येऊन पूर्ण झालेली आहे. संध्याकाळच्या नर्मदा आरतीमध्ये मी सहभाग घेतला आणि इतकं मन भरून येत होतं
की आणि आनंद तर खूपच होत होता. आज सगळंच मिळालं मला. मैयाने आशीर्वाद दिला आहे. 2026च्या या परिक्रमेदरम्यान मला भेटलेल्या सर्वच परिक्रमावासी परिचितांशी खूप छान नातं तयार झालं. मारुतीधाम आश्रमांतल्या सदस्यांच्या प्रेमाने आणि फिर से आना, जल्दी आना हे सर्व वाक्य मनात साठवून मी निघाले माझ्या घरी येण्यासाठी. रात्रीस एकतानगर केवाडिया स्थानकावरून माझी 9:15ची एकतानगर ते दादर एक्सप्रेस होती. आता फक्त प्रतीक्षा राहिली आहे ती पुढच्या वर्षीच्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची. सखी सुनैना चॅनलवर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना या परिक्रमेविषयी, या व्रताविषयी माहिती मिळेल. स्वस्त रहा, मस्त रहा, कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात. नर्मदे हर. वाह वाह वाह, क्या चंदा मामा, क्या दिख रहे हैं चांद की चकोर. वाह, कितना सुंदर दिख रहे हैं. वाह 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 वाह, आनंद ही आनंद आहे सच्ची. हे मैया, माझं पुन्हा बोलू नको राई. मैया चलो